नमस्कार मित्रांनो. आज आपल्याला मॉनेटरी अँड फायनान्शियल सेक्टर म्हणजे चलनविषयक आणि वित्तीय क्षेत्र ओके हा जो आपण टॉपिक सुरू केला होता 2 दिवसापूर्वी त्याचा आपल्याला तिसरा पार्ट बघायचा आहे. कदाचित ह्या चॅप्टरचा चौथा पार्ट देखील होईल. ओके कारण टॉपिक मोठा असल्यामुळे कदाचित चौथा पार्ट देखील होईल. तर आज आपण तिसरा पार्ट करूया. ओके कालच्या पार्टमध्ये आपण मॉनेटरी पॉलिसी म्हणजे चलनविषयक धोरण या टॉपिकचा अभ्यास केला. ओके मोठा टॉपिक होता. आपण 3 प्रकारचे धोरण दर बघितले. एक दर होता पहिलं होतं लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी, नंतर स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी, त्यानंतर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. ओके हे 3 धोरण दर होते. पॉलिसी रेट ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. त्यानंतर आपण CRR कॅश रिझर्व्ह रेशो आणि नंतर SLR म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो असे मॉनेटरी पॉलिसीचे वेगवेगळे प्रकार नाही. मॉनेटरी पॉलिसीचे ते प्रकार नव्हते. मॉनेटरी पॉलिसीमध्ये जे उद्देश आहे ते उद्देश पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी केल्या जातात. ओके त्या 3 गटांमध्ये आपण त्याला वर्गीकरण करू शकतो. एक धोरण दर, दुसरं CRR, तिसरं SLR. आणि आपण ह्या तिन्ही विषयी डिटेल माहिती बघितली. त्यातच आपला ह्या अगोदरचा लेक्चर झाला. ओके मित्रांनो, आज आपल्याला थोडंसं वेगळं म्हणजे फायनान्शियल मार्केट रिलेटेडच आहे. ओके आपण फायनान्सचा मिनिंग एक डिटेल मिनिंग बघितला. ओके वित्ताचा मिनिंग काय होता? वित्त म्हणजे वित्त बऱ्याच 3 प्रकारचे असते. एक सार्वजनिक वित्त असते, एक व्यापारी वित्त असते आणि तिसरं जे वित्त असते ते व्यक्तिगत वित्त असते. सार्वजनिक वित्त हे सरकार चालवते. ओके व्यक्तिगत हे व्यक्तीकडे असते, एका व्यक्तीपुरतं मर्यादित असते. आणि तिसरं एक कॉर्पोरेट म्हणजे व्यापारी वित्त असते. तर आपण ज्याचा अभ्यास करतोय तो व्यापारी आणि सार्वजनिक मध्ये मोडतो. पर्सनल फायनान्स म्हणजे व्यक्तिगत वित्ताचा आपण विचार करत नाही ना, अभ्यास ते आपल्याला अभ्यासाला नाही. ओके तर छोटे छोटे उदाहरण घेऊ शकतो आपण व्यक्तिगत फायनान्सचे, पण ते आपल्याला अभ्यासाला नाही. ओके तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत? तर हे फायनान्शियल सेक्टर, मॉनिटरी आज जास्त नसेल. मॉनिटरी म्हणजे चलनविषयक असते. ओके आज चलनविषयक कमी आहे. आज फायनान्स विषय जास्त आहे. वित्त. ओके वित्त म्हणजे काय? पैसा, पैशाची गुंतवणूक, पैशाची बचत, पैशाची जी प्लॅनिंग असते. ओके हे सगळं वित्तामध्ये येते. ओके पैशाचं जे भविष्यात पैशाची गरज कशी भागेल त्याचा अंदाज हे देखील वित्तामध्ये येते. आपण याची अशी एक साधारण डेफिनेशन बघितली होती. ओके तर जर आपल्याला वित्ताची गरज असेल, पैशाची गरज असेल, कशासाठी? गुंतवणुकीसाठी. ओके किंवा बिझनेस, एखादा उद्योग मोठा करण्यासाठी, तर तो पैसा मिळवण्याचे मार्ग असतात भरपूर. आणि त्यापैकी 2 मार्ग मुख्य आहेत. एक मार्ग आहे मनी मार्केट आणि दुसरा मार्ग आहे कॅपिटल मार्केट. ओके पहिल्याला मनी मार्केटमध्ये असते पहिलं, दुसरं असते कॅपिटल मार्केटमध्ये. ह्या 2 मार्केटविषयी, या 2 बाजारांविषयी आपल्याला आज थोडंसं बघायचं आहे. ओके आणि मी म्हणल्याप्रमाणे आज आपल्याला हे 2 मार्केट कंप्लीट करायचे. त्यानंतर बँकिंग सेक्टर विषयी थोडंसं बघायचं. हे झाल्यानंतर मग पुढच्या लेक्चरमध्ये कदाचित आपल्याला फायनान्शियल रिफॉर्म्स म्हणजे वित्तीय क्षेत्रातल्या सुधारणा याविषयी थोडंसं एक 15 मिनिटाचं तरी लेक्चर घेणं आवश्यक आहे. सेबी आणि वित्तीय सुधारणा असं ते लेक्चर असेल. ओके तर आज ह्या चॅप्टरचा 90% पार्ट संपेल. ओके आणि थोडासा 10% किंवा 20% उरला तर आपण पुढच्या चॅप्टरमध्ये करूया. ओके पुढच्या लेक्चरमध्ये आपण करूया. ओके फ्रेंड्स, तर हा बार्टीचा उपक्रम आहे ज्यामध्ये आपण जनरल स्टडीज 4 म्हणजे MPSC मेन्सचा जो सिलेबस आहे तो कव्हर करतोय. त्यामध्ये आपण इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतोय. तर तुम्ही ह्या उपक्रमाबद्दल जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना कळवा. बार्टीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ह्या उपक्रमाची तुम्ही माहिती पसरवा. ओके तर सुरू करूया आपण आजचा टॉपिक. आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला 2 गोष्टी बघायच्या आणि खूप चांगला टॉपिक आहे. बऱ्याच जणांना थोडंसं अवघड जाणाऱ्या टॉपिक पैकी एक टॉपिक वाटतो.
हे माझं व्यक्तिगत मत आहे, तुम्हाला जर सोपं जात असेल तर इट्स अ रिअली गुड थिंग. पण मी बघतो बऱ्याच जणांना ह्याचा क्रक्स कळत नाही, म्हणजे नेमका याचा गाभा काय, ओके, नेमका याचा अर्थ काय ते कळत नाही. ओके, त्यामुळं पण इंटरेस्टिंग आहे, इंटरेस्टिंग आहे. ओके, तर आपल्याला हे आज दोन बाजारांविषयी माहिती घ्यायची. दोन बाजार आहेत ऍक्च्युली, ते बाजाराचा प्रकार आहे. बाजार म्हणजे काय असते, एक अरेंजमेंट असते जिथं वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण केली जाते. ओके, आणि बँकिंग, ओके, पैसे देणे घेणे ही देखील एक सेवा आहे. म्हणजे माझ्याकडे जर पैसा थोडा जास्त प्रमाणात असेल आणि एखाद्याला उद्योग करण्यासाठी जर पैशाची गरज असेल, तर आम्ही जेव्हा पैशाची देवाणघेवाण करतो, माझ्याकडे पैसा जास्त आणि एखाद्याला पैशाची गरज आहे, आम्ही जेव्हा पैशाची देवाणघेवाण करतो एका व्याजदराने, एक व्याजदर ठरवला जातो. पैसे असेच कोणी बिना व्याजदराचे देणं हे खूप रेअर कंडिशन मध्ये आहे. तर ते देखील एक काय असते, एक बाजारच असतो. बाजार म्हणजे वस्तूंची जिथं देवाणघेवाण होते, अशा सुविधेला बाजार म्हणतात. तर आपल्याला दोन बाजारांविषयी आज माहिती घ्यायची. एक बाजार आहे मनी मार्केट, दुसरा बाजार आहे कॅपिटल मार्केट. ओके, त्याला मराठीत काय म्हणतात? ओके, मी अजून मराठीत शब्द सांगितला नाही, कारण जेव्हा सांगेन तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन की मराठीत म्हणजे इंग्रजीमध्ये कसे शब्द आले, मराठीत त्याला आपण काय म्हणू शकतो, डिटेलमध्ये सांगेन. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ दी फर्स्ट टॉपिक. ओके, पहिला टॉपिक आपण सुरू करूया. टॉपिकचं नाव आहे मनी मार्केट. ओके, टॉपिकचं नाव काय? मनी मार्केट. तर मित्रांनो, मनी मार्केटमध्ये नेमके येते काय बघा. मनी मार्केटला मी इथं थोडक्यात दोन शब्दांमध्ये लिहिले. ओके, आपल्या डिटेलमध्ये बघायचं. दोन शब्दांमध्ये काय लिहिले बघा मी. इट्स लिक्विड अँड शॉर्ट टर्म, म्हणजे तरलता, तरलता म्हणजेच द्रवता असा मी शब्द वापरला होता. ओके, ज्या मार्केटमध्ये द्रवता आहे किंवा तरलता आहे आणि कमी मुदतीसाठी पैशाची देवाणघेवाण होते. ओके, लक्षात घ्या मित्रांनो, ह्या मार्केटमध्ये काय होते, कमी मुदतीसाठी पैशाची देवाणघेवाण होते. ओके, त्या मार्केटमध्ये काय होते, कमी मुदतीसाठी पैशाची देवाणघेवाण होते. अशा बाजाराला, अशा मार्केटला मनी मार्केट म्हणतात. मनी हा शब्द मित्रांनो लक्षात ठेवा, नेहमीच लक्षात ठेवा. इकॉनॉमिक्स मध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक्स वाचाल, तुम्हाला कामाला पडेल, खूप कामाला पडेल. बऱ्याच जणांना हे अर्थ कळत नाही. मनी ह्या शब्दाचा अर्थ जनरली काय घेतात, अशी गोष्ट जी लवकरात लवकर आपण म्हणजे कोणती वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी वापरू शकतो. म्हणजे त्याचं जे कन्व्हर्जन असते, ओके, एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलण्याची जी ताकद असते पैशामध्ये, ती सगळ्यात जास्त असते. म्हणजे द्रवता, तरलता ती सगळ्यात जास्त असते. ओके, त्यामुळं जेव्हा जेव्हा मनी मार्केट हा शब्द येईल, लक्षात घ्या तुम्ही, तुमच्या डोक्यात एक गोष्ट आली पाहिजे की लवकरात लवकर तुम्ही काय करू शकता, त्या पैशाला एका वस्तूमध्ये त्याचं पैशाचं रूपांतर करू शकता किंवा एका सेवेमध्ये त्याचं रूपांतर करू शकता. पैसे दिले, सेवा घेतली, पैसे दिले, वस्तू घेतली, असं. ओके, त्यामुळं मनी मार्केट हा शब्द कशासाठी वापरतात? मनी मार्केट म्हणजे असं मार्केट ज्यात तरलता आहे, ओके, म्हणजे द्रवता आहे. लवकरात लवकर तुम्ही एखादी गोष्ट पैशामध्ये रूपांतर करू शकता, या पैशाचं एखाद्या गोष्टीमध्ये रूपांतर, एखाद्या वस्तू किंवा सेवेमध्ये रूपांतर करू शकता. त्याला मनी मार्केट म्हणतात. ओके, आणि ह्या बाजारामध्ये, मनी मार्केटमध्ये, ह्या बाजारामध्ये बाजाराचे प्रकार आहेत. कमी मुदतीसाठी पैशाची काय केली जाते मित्रांनो, देवाणघेवाण केली जाते. त्याच्या विरुद्ध कॅपिटल मार्केट असते. मित्रांनो, कॅपिटल या शब्दाचाच अर्थ होतो भांडवल. या शब्दाचा अर्थ जातो भांडवल. आणि जेव्हा तुम्ही भांडवल हा शब्द ऐकता आणि जेव्हा तुमच्या कानावर भांडवल हा शब्द पडत असेल, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की भांडवल आपण एकदा विकत घेतल्यानंतर आपल्या बिझनेसमध्ये, ओके, एखाद्या बिझनेसमध्ये भांडवल हे वर्षानुवर्ष राहते. भांडवल काय असते, वर्षानुवर्ष तिथंच राहते. त्यामुळं भांडवलाचा अर्थ, भांडवल, कॅपिटल मार्केट असा शब्द आला, भांडवली बाजार असा जर शब्द आला तुम्ही तुमच्या नजरेस, तर तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ काय कळायला पाहिजे, जास्त मुदतीसाठी जेव्हा पैशाची देवाणघेवाण होते मित्रांनो, पैशाची देवाणघेवाण होते. ओके, आणि जिथं हे पैशाची देवाणघेवाण केली जाते, अशा व्यवस्थेला, अशा मार्केटला, अशा बाजाराला
कॅपिटल मार्केट म्हणतात. आणि साहजिक आहे, जर पैशाची देवाणघेवाण होत असेल पण मुदत जास्त असेल, याचा अर्थ काय, एकदा जर आपण पैसे दिले तर आपले पैसे तिथं गुंतून राहतात. ओके, आपले पैसे तिथं म्हणजे अडकून राहतात आणि लगेचच आपल्याला त्या पैशाला वस्तू किंवा सेवेमध्ये बदल करता येत नाही. लक्षात घ्या. ओके, कमी मुदतीसाठी राहिले लगेच तुम्ही पैशाचं रूपांतर वस्तू सेवामध्ये, वस्तू सेवांचं रूपांतर पैशामध्ये करू शकता. पण जर भांडवली बाजार असेल, म्हणजे अशा पैशाचं मार्केट जे जिथं पैशाची देवाणघेवाण जी होते ते जास्त मुदतीसाठी होते. ओके, पैशाची देवाणघेवाण कशी होते, जास्त मुदतीसाठी होते. तर जास्त मुदतीसाठी होते याचा अर्थ काय, आपले पैसे तिथं जास्त वेळेसाठी गुंतून राहतात, अडकून राहतात. लगेचच तुम्ही त्या पैशाचं वस्तू आणि सेवेमध्ये रूपांतर करू शकत नाही किंवा त्या वस्तू आणि सेवेचं लगेच पैशामध्ये रूपांतर करू शकत नाही. असं मार्केट कॅपिटल मार्केट असतं. ओके, म्हणजे ओव्हरऑल काय, मनी मार्केटमध्ये तो पैसा मिळतो जो कमी मुदतीसाठी वापरला जातो, कॅपिटल मार्केटमध्ये तो पैसा मिळतो किंवा गुंतवला जातो जो जास्त कालावधीसाठी असतो. ओके, त्यामुळं मार्केटचे दोन प्रकार पडलेले आहेत मित्रांनो. एक मार्केट आहे मनी मार्केट, दुसरं आहे कॅपिटल मार्केट. याविषयी आपण थोडस एक जेवढी गरजेपुरती आपल्याला जेवढी गरज आहे एमपीएससीच्या सिलेबसच्या मानाने तेवढीच आपल्याला माहिती घ्यायची. ओके, वेळेनुसार जेवढी आपल्याला वेळ आहे त्या वेळेनुसार आणि जेवढे एमपीएससी मध्ये अपेक्षित आहे त्यानुसार आपल्याला हे दोन मार्केट बद्दल माहिती घ्यायची. ओके, तर सुरू करूया आपण. पहिला बाजार त्याला म्हणतात मनी मार्केट. ओके, काय मनी मार्केट असा शब्द. आता मनी मार्केटमध्ये काय काय गोष्टी येतात बघा. कॉल मनी, कॉल म्हणजे असं बोलवणे. ओके, मी पुन्हा पुन्हा सांगतो, कदाचित हे मी 5वी-6वी वेळेस सांगत असेल मित्रांनो. इंग्रजी शब्द इकॉनॉमिक्स विषयामध्ये, अर्थशास्त्राच्या विषयामध्ये इंग्रजी शब्द आले म्हणून प्लीज घाबरून जाऊ नका. त्या शब्दाला सोपे मिनिंग असतात, सोपे त्या शब्दाचे अर्थ असतात. कसं आहे, मी फ्रँकली सांगतो तुम्हाला. ओके, कदाचित तुम्हाला इतर कोणी सांगत असतील. ओके, मला माहित नाही तुमच्या कानावर किती पडलं. इकॉनॉमिक्स या विषयामध्ये, अर्थशास्त्र या विषयामध्ये बरेचसे शब्द हे मुळातच इंग्रजी शब्द आहेत. त्यामुळे त्याचं ओढाताण करून असं फार फेचिंग करू नये ना, मराठी शब्द घेण्यात काय अर्थ नाही. ओके, मग त्याचा जो बेसिक मिनिंग असतो, त्याचा जो मूळ जो अर्थ असतो तो खराब होण्याची शक्यता असते. ओके, त्यामुळं ह्यात जर इंग्रजी शब्द येत असतील तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही. एका मिनिटासाठी डिक्शनरी बघायची. आजकाल डिक्शनरी उघडायची गरज नसते. तुम्ही तुमच्या मोबाईलवरती शब्द टाकला की त्याचं मराठी ट्रान्सलेशन येईल. मराठी ट्रान्सलेशन आलं की काम तुमचं होऊन जाईल. ओके, तर फक्त इंग्रजी शब्द आला म्हणून घाबरून जाऊ नका. ओके, कारण बऱ्याचदा काय होतं, आता कॉल मनी हा शब्द, या कॉल मनी, ओके, या वाक्प्रचाराला किंवा या शब्दांच्या समूहाला तर मराठीत असा शब्दशः अर्थ तुम्हाला घेता येत नाही बऱ्याच. ओके, जिथं घेता येतो तिथं नक्की आपण घेऊ. ओके, पण बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या स्टँडर्ड झालेल्या आहेत, त्या आंतरराष्ट्रीय झालेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय म्हणजे सगळीकडे हेच शब्द वापरतात. ओके, ते महाराष्ट्र असो, तो महाराष्ट्राच्या बाहेर जा किंवा तुम्ही अमेरिकेत जा. ओके, हे शब्द तसेच वापरतात. त्यामुळे तसेच जर माहिती झाली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. ओके, तुम्ही बघा मराठीचे जर तुम्ही न्यूजपेपर वाचले मराठीचे तर बऱ्याचदा ते तिथे येणारे जे आर्टिकल असतात, तिथे येणारे जे संपादकीय पान असते किंवा इतर जे आपली मतं लिहिलेले लेखक असतात, ते लेखक देखील हाच शब्द म्हणजे असेच शब्द वापरतात. इंग्रजी शब्द वापरूनच ते सांगायचा प्रयत्न करतात. ओके, तर कॉल मनी, कॉल म्हणजे का, बोलावणे. कॉल म्हणजे बोलावणे. आता बोलावणे ही गोष्ट कशी असते, तुम्ही इकडून आवाज दिला हॅलो म्हणून तर तिकडून माणूस लगेच येतो. ओके मित्रांनो, मनी मार्केटमध्ये भरपूर गोष्टी असतात. एक प्रकार असतो कॉल मनीचा. कॉल मनी म्हणजे काय, तुम्ही एखाद्याला बोलावलं की लगेच जसं येतो तसंच कॉल मनी म्हणजे शॉर्ट टर्म अनसेक्युर्ड इंटरबँक लोन. शॉर्ट टर्म म्हणजे अतिशय कमी कालावधीसाठी, अनकोलॅटरलाइज म्हणजे तारण न ठेवता, तारण ठेवण्याची गरज नाही, न ठेवता. ओके ओके, जो इंटरबँक लोन असतो म्हणजे आंतर बँक
म्हणजे दोन बँकांमध्ये जे कर्ज घेतलं जाते त्याला आपण म्हणतो कॉल मनी. त्याला आपण काय म्हणतो? कॉल मनी. ओके. कमी कालावधीसाठी मित्रांनो बघा, कमी कालावधीसाठी तारण न ठेवता आंतरबँक कर्ज जे घेतलं जाते ते कॉल मनी, त्याला कॉल मनी म्हणतात. ओके. आणि हे आपण डिटेलमध्ये शिकलो म्हणून मी नंतरही कव्हर करू शकलो असतो, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी वगैरे अशा हे टॉपिक, पण मी जाणून बुजून ते अगोदर कव्हर केले, कारण अगोदर त्याचा अर्थ कळाल्यानंतर ह्या गोष्टी सोप्या जातील. ओके. कॉल मनी म्हणजे काय? तारण ठेवायची गरज नाही आणि शॉर्ट टर्म साठी असतात आणि आंतरबँक कर्ज असते. पण हेच जर तारण ठेवून घेतलात मित्रांनो तर त्याला सेक्युर्ड म्हणजे तारण ठेवून कर्ज घेतो आणि त्याच्याबद्दल आपण डिटेल माहिती घेतली मित्रांनो, त्याला लिक्विडिटी. ओके. मागच्या लेक्चरमध्ये जर तुम्ही अटेंड केलं नसेल मागच्या लेक्चर तर नक्की ह्याच्या अगोदरचं लेक्चर बघा. लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी असा शब्द आहे, याच्याबद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये माहिती बघू. ओके. लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी. ओके. तर मनी मार्केटमध्ये मित्रांनो, मनी मार्केटमध्ये भरपूर घटक आहेत. त्यातला एक घटक आहे कॉल मनी. कॉल मनी म्हणजे लगेचच ओके बोलावले की लगेच पैसे मिळणार, तारण ठेवायची गरज नाही. आंतरबँक म्हणजे दोन बँका एकमेकांकडनं कर्ज घेतात त्याला कॉल मनी म्हणतात. ओके. जर तारण ठेवून घेत असतील, तेच जर गोष्टी तारण ठेवून घेत असतील तर त्याला आपण लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी म्हणतो. त्याविषयी आपण चांगली डिटेलमध्ये माहिती याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये घेतली. ओके. तिसरा प्रकार काय मनी मार्केटमध्ये? मनी मार्केट काय मित्रांनो, पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला, मनी मार्केट म्हणजे कमी कालावधीसाठी जिथं पैशाची देवाणघेवाण होते, ओके, जिथं वित्ताची देवाणघेवाण होते त्याला मनी मार्केट म्हणतो. असा बाजार जिथं कमी कालावधीसाठी पैसे मिळतात. ओके. उसनवारी केली जाते. त्याच्यात भरपूर घटक आहेत, त्याच्यात भरपूर इन्स्ट्रुमेंट्स आहेत. एक आहे कॉल मनी, दुसरा आहे लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी. ओके. तरलता समायोजन सुविधा असं आपण त्याला मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. तरलता समायोजन, समायोजन म्हणजे ऍडजस्टमेंट, सुविधा ही एक प्रकारची सुविधा आहे, दोन बँकांमध्ये असते, पण ही सेक्युर्ड असते म्हणजे याला तारण ठेवावं लागतं. लोन काढण्यासाठी कोलॅटरलाइज म्हणजे काहीतरी तारण ठेवणं गरजेचं असते. म्हणजे तारण नाही ठेवलं तर कॉल मनी, तारण ठेवलं तर LAF. हे तुम्हाला माहित पाहिजे. मग उरलेले जे तीन प्रकार आहेत मित्रांनो आपल्याला डिटेलमध्ये बघायचं. पहिले दोनची काही गरज नव्हती. ओके. LAF तर ऑलरेडी बघितला होता आणि कॉल मनी ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही. ओके. त्यामुळं आता आपण उरलेले तीन डिटेलमध्ये बघू. उरलेल्या तीनचं नाव काय बघूया. ट्रेजरी बिल्स, त्याला शॉर्ट मध्ये टी बिल्स पण म्हणतात. ट्रेजरीचा अर्थ आहे ना, तुम्ही जास्त काही म्हणजे ट्रेजरीचा अर्थ, खरा अर्थ तुम्ही बघितला खजाना होतो. खजाना म्हणजे हिंदी जो पर्शियन वर्ड आहे खजाना. ओके. पण इथं काय, इथं गव्हर्नमेंटच्या ज्या बिल असतात, गव्हर्नमेंटचे जे सेक्युरिटीज असतात त्याला काय म्हणतो आपण, गव्हर्नमेंटचे जे रोखे असतात त्याला आपण ट्रेजरी बिल्स म्हणतो आणि ते शॉर्ट टर्म साठी असतात, एकदम कमी कालावधीसाठी असतात. ओके. दुसरा प्रकार आहे कमर्शियल पेपर्स आणि तिसरा प्रकार आहे सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स. ओके. ह्याचा अर्थ काय आपण डिटेलमध्ये बघूया. ट्रेजरी बिल्स काय आहेत मित्रांनो बघा. ओके. शॉर्ट टर्म डेट इन्स्ट्रुमेंट्स इश्यूड बाय दी गव्हर्नमेंट. कमी कालावधीसाठी मनी मार्केट हा कमी कालावधीसाठीच असतो, नेहमी लक्षात ठेवा. कमी कालावधीसाठी जे कर्ज डेट आहे मित्रांनो, डेट म्हणजे कर्ज, DEBT डेट, उच्चार कसा डेट केला जातो, डेट, ब चा उच्चार होत नाही याच्यात. ओके. तर कमी कालावधीसाठी जेव्हा केंद्र सरकार बिल्स इश्यू करते, बिलचा अर्थ काय, इथं बिलचा अर्थ सिक्युरिटीज असते. सिक्युरिटीज म्हणजे रोखे ज्याला म्हणतो आपण. ओके. कमी कालावधीसाठी जेव्हा केंद्र सरकार इश्यू करते त्याला आपण ट्रेजरी बिल्स म्हणतो, शॉर्ट मध्ये त्याला टी बिल्स म्हणतात. ओके. तर टी बिल्स नेमकं काय करते, इट ऑफर्स शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे कमी कालावधीसाठी गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध होतो यामुळं. ओके. ह्या टी बिल्समुळं आपल्याला कमी कालावधीसाठी गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध होतो आणि कमी कालावधी म्हणजे किती, अप टू 1 इयर. ओके. लक्षात ठेवा, अप टू 1 इयर. आणि जे गव्हर्नमेंट इश्यू करते ना
ते पण 1 इयरचेच 3 प्रकार असतात. थोड्या वेळात तुमच्या तिसऱ्या वाक्यात ते आहे, चौथ्या वाक्यात. ओके, तर बघा, गव्हर्नमेंट कमी कालावधीसाठी काही रोखे लोकांना विकतात. ओके, विकते. आपल्यासाठी काय असते ते गुंतवणूक, कमी कालावधीसाठी गुंतवणुकीचा एक पर्याय असतो. कमी कालावधीसाठी गुंतवणुकीचा पर्याय असतो. ओके, ह्याचाच अर्थ काय, कमी कालावधी म्हणजे काय, लिक्विडिटी जास्त. नेहमी लक्षात ठेवा, कमी कालावधी लिक्विडिटी जास्त, जास्त कालावधी लिक्विडिटी कमी, म्हणजे तरलता जास्त कमी कालावधीमध्ये असते. ओके, म्हणजे लगेच आपण वस्तूचं पैशामध्ये रूपांतर आणि पैशाचं वस्तूमध्ये रूपांतर करू शकतो असं. ओके, तर त्यासाठी शॉर्ट टर्म लिक्विडिटी म्हणजे कमी कालावधीसाठी जर आपल्याला एक तरलता व्यवस्थापन करायचं असेल, आपल्याकडे कमी कालावधी असेल, ओके, गुंतवणूक कमी कालावधीसाठी असेल आणि आपल्याला तरलता म्हणजे आपल्याकडे जे कॅश आहे त्याचं व्यवस्थापन करायचं असेल, तर त्यासाठी टी बिल्स चांगला गुंतवणुकीचा पर्याय असतो. प्रेझेंटली खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, ओके, स्टार करून घ्यायला. प्रेझेंटली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इश्यूज, ओके, 3 टेन्युअर्स नेमली 91 डेज, 91 दिवसाचं टी बिल इश्यू केलं जाते, 182 दिवसाचं टी बिल येते आणि 364 दिवसांचे टी बिल. मित्रांनो, अशा 3 प्रकारचे टी बिल्स, ओके, ट्रेजरी बिल्स. 91 दिवसाचं म्हणजे गव्हर्नमेंट जेव्हा हे सिक्युरिटी इश्यू करेल तुम्हाला, म्हणजे एक प्रकारे गुंतवणुकीचा पर्याय तुम्हाला देईल, तर एक असेल पर्याय 91 दिवसासाठी, दुसरा असेल 182 दिवसासाठी आणि तिसरा असेल 364 दिवसांसाठी. गव्हर्नमेंट देखील बघा 364 म्हणजे 365 पेक्षा एक दिवस कमी म्हणजे जवळजवळ वर्षभर. त्यामुळेच मनी मार्केटमध्ये येते. मनी मार्केट काय, कमी कालावधीसाठी कर्जाची देवाणघेवाण करण्याचं एक साधन आहे, कमी कालावधीसाठी. ओके मित्रांनो, तर बघा, गव्हर्नमेंट देखील जेव्हा टी बिल्स म्हणजे ट्रेजरी बिल्स इश्यू करते, तेव्हा 91, 182, 364 असं ते एवढ्याच कालावधीसाठी ते देते. ओके, ट्रेजरी बिल्स आर झिरो कुपॉन सिक्युरिटीज अँड पे नो इंटरेस्ट. म्हणजे काय, ह्यावरती व्याज मिळत नाही. ओके, ह्यावरती व्याज मिळत नाही आणि त्यालाच इंग्रजीमध्ये झिरो कुपॉन सिक्युरिटी म्हणतात, म्हणजे यावरती व्याज मिळत नाही. ओके मित्रांनो, लक्षात घ्या. ओके, यावरती कसल्याच प्रकारचं व्याज मिळत नाही. फक्त हे कसं असते, एक प्रकारे कमी कालावधीसाठी पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी एक गुंतवणुकीचं साधन असते. आपल्याकडे जर जास्त तरलता झाली, जास्त कॅश झाली, तर ते कुठंतरी पार्क करण्यासाठी हा ऑप्शन असतो. कुठंतरी काय असतो, पार्क करण्यासाठी हा ऑप्शन असतो. ओके, त्याला ट्रेजरी बिल्स असा शब्द आहे. याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे, हे एका वर्षासाठीच हे इश्यू केले जातात. ओके, एका वर्षासाठी इश्यू केले जातात आणि ह्यामध्ये 3 कालावधीसाठी इश्यू केले जातात. एक आहे 91 दिवस, दुसरा आहे 182 दिवस आणि तिसरा आहे 364 दिवस. ओके, आणि यावरती कसल्याच प्रकारचं इंटरेस्ट मिळत नाही. ट्रेजरी बिल्स बद्दल आता थोडंसं अजून, मग तुम्ही म्हणाल सर ह्याच्यावरती व्याज मिळत नाही, मग जो व्यक्ती गुंतवणूक करतोय त्याला काय उपयोगाचा, हा म्हणजे एखादा मूर्खच व्यक्ती असेल जो ट्रेजरी बिल मध्ये गुंतवणूक करेल, जर त्याला व्याजच भेटत नाही, उगाच पैसे थोड्या दिवसासाठी तुम्ही म्हणजे तुम्ही बँक म्हणून कदाचित गव्हर्नमेंट काय करते, तुम्हाला टी बिल विकते आणि तुम्ही ते विकत घेताय. ओके, आणि मग खुश राहता आणि 91 दिवसानंतर गव्हर्नमेंटला परत करता आणि तुम्हाला काही त्याच्यापासून रिटर्न्स काहीच नाही. ओके, तुम्हाला त्याच्यापासून लाभ काहीच नाही, असं होणं शक्य आहे का? नाही मित्रांनो, व्याज मिळत नाही, पण हे थोडस वेगळ्या प्रकारे चालते. म्हणून मी ते जे उदाहरण आहे ते दुसऱ्या स्लाइड मध्ये घेतलं. बघा, व्याज मिळत नाही, पण इन्स्टेड त्याच्या व्यतिरिक्त काय होते बघा, दे आर इश्यूड ॲट डिस्काउंट रिडीम्ड ॲट फेस व्हॅल्यू. थोडेसे इकॉनॉमिक्स अवघड शब्द आहेत, डोंट वरी. म्हणजे कसं मित्रांनो, इथं उदाहरण दिलेलं बघा, समजा 91 दिवसाचा ट्रेजरी बिल असेल, त्याची फेस व्हॅल्यू म्हणजे त्याच्या जे वरती लिहिलेले असते, ओके, दर्शनी किंमत ज्याला म्हणतो आपण, दर्शनी किंमत, ओके, फेस व्हॅल्यू जर 100 रुपये असेल, बघा 100 रुपये असेल, तर गव्हर्नमेंट जेव्हा तुम्हाला विकेल ते डिस्काउंटने विकेल. म्हणजे काय, कदाचित तुम्हाला
98.20 ने विकले जाईल. ओके, म्हणजे मी जर गव्हर्नमेंटकडनं टी बिल घेत असेल, किंमत दर्शनी किंमत किती आहे, फेस व्हॅल्यू किती आहे, 100 रुपये. मला कितीने भेटते, 98.20 ने, म्हणजे 98 रुपये 20 पैशाने भेटते. म्हणजे काय, मला जवळजवळ 1 रुपया 80 पैशाचा डिस्काउंट भेटला आणि हे दोन्ही मिळून 100, साहजिक आहे. ओके, आणि जेव्हा गव्हर्नमेंट हे परत घेते, जेव्हा तुमची मुद्दल तुम्हाला परत देते गव्हर्नमेंट, तेव्हा 98 रुपये न देता 100 रुपये देते, कारण त्याची दर्शनी किंमत 100 रुपये. म्हणजे हा जो डिफरन्स असतो मित्रांनो, दर्शनी किंमत, ओके, डिफरन्स बिटवीन, बघा, ओके, ही जी दर्शनी किंमत असते आणि इश्यू प्राइस, तुम्हाला इश्यू कितीने झालं, गव्हर्नमेंट दर्शनी किंमत 100 रुपये, तुम्हाला भेटलं होतं 98.20 ने, म्हणजे 1.80 हे तुमचं काय झालं, लाभ झाला. ओके, व्याज मिळत नाही म्हणून काय लोक असेच वेड्यासारखं गुंतवणार नाहीत, काहीतरी त्याच्यातनं लाभ मिळणं गरजेचं असते. शेवटी पैशाची गुंतवणूक नेहमी लोकांना, लोक तेव्हाच पैशाची गुंतवणूक करतात जेव्हा पैशातनं लाभ मिळत असतो. मित्रांनो, टी बिल्स मध्ये लाभ कसा मिळतो, त्याच्यावर इंटरेस्ट, व्याज मिळत नाही, पण विकत घेताना तुम्हाला डिस्काउंटने, ओके, दिस इज डिस्काउंट, आणि जेव्हा ते गव्हर्नमेंट तुम्हाला परत करेल, ओके, सिक्युरिटी परत गेला आणि तुम्हाला पैसे परत केले, तेव्हा त्या दर्शनी किमतीने ते पैसे परत दिले जातात. बघा, ओके, तर विकत घेताना 98 रुपयाने घेणं, तुम्ही विकत घेताना 98 रुपयाने घेणार, आणि जेव्हा तुमच्याकडून गव्हर्नमेंट परत विकत घेईल तेव्हा ते 100 रुपयाने घेणार. ह्याचा जो फरक असेल मित्रांनो, तो असेल, काय असेल तो, तो असेल तुमचा नफा, तो असेल तुमचा नफा, ते असेल तुमचं रिटर्न, ती असेल तुमची मिळकत. ओके, ती असेल तुमची मिळकत. ओके, सोपं आहे. तर 2-3 गोष्टी टी बिलच्या तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवाव्या लागतील मित्रांनो. एक, ह्यात जे पैशाची देवाणघेवाण होते, गव्हर्नमेंट जे आपल्याला सिक्युरिटी विकते, आपल्याकडनं पैसे घेते, ते फक्त 1 वर्षाच्या कालावधीसाठी घेतले, एक वर्ष किंवा 1 वर्षापेक्षा कमी. कोणकोणते कालावधी आहेत, 91 दिवस, 182 दिवस, 364 दिवस. त्यावरती कसलाच व्याज मिळत नाही. ओके, तुम्ही जरी गव्हर्नमेंटला पैसे दिले आणि सिक्युरिटी विकत घेतली तरी तुम्हाला व्याज मिळत नाही. मग का तुम्ही असंच देणार का, नाही. तर तुम्हाला जेव्हा गव्हर्नमेंट देते तेव्हा डिस्काउंटने दिलं जाते. ओके, तुम्हाला त्यावरती डिस्काउंट दिला जातो, आणि जेव्हा विकत घेतलं जाते तेव्हा दर्शनी किमतीने विकत घेतलं जाते, आणि त्याच्यातला जो डिफरन्स असतो मित्रांनो, तो तुमचा, ते तुमची मिळकत असेल, तो तुमचा लाभ असेल. ओके, दिस इज हाऊ ट्रेजरी बिल्स वर्क. ओके, तर आणि हे एका वर्षासाठीच आहे, म्हणजे साहजिक आहे, हे जे इन्स्ट्रुमेंट असणार आहे, ही जी गोष्ट असणार आहे, कोणत्या मार्केटमध्ये काम करणार मित्रांनो, ऑब्विसली ही जी गोष्ट असणार आहे ही मनी मार्केटमध्ये, कारण मुळातच मनी मार्केट कशासाठी आहे, कमी कालावधीसाठी जेव्हा पैशाची देवाणघेवाण करायची वेळ येते, अशी देवाणघेवाण एका विशिष्ट बाजारात होते, आणि तो बाजार म्हणजे मनी मार्केट, तो बाजार म्हणजे मनी मार्केट. ओके, आय होप दिस इज क्लिअर. आता इथं आपण बघितले होते. ओके, मी थोडंसं ही इरेज करतो. ओके, लेट मी इरेज दिस, आणि तुम्हाला थोडंसं चांगलं दिसेल. ओके, हा, मनी मार्केटमध्ये आपण बघितलं कॉल मनी, म्हणजे अतिशय कमी वेळेसाठी. कॉल म्हणजे जसं आपण बोलवतो, मित्राला हाक देतो, तशा प्रकारचा पैसा आहे. ओके, 2 बँकांमध्ये हा व्यवहार होतो, आणि ह्यासाठी तारणाची गरज नसते. तारण नसलेलं, तारण रहित, ओके, आंतरबँक, तारण रहित आंतरबँक. दुसरा असते तारण ठेवून, ओके, तारण सहित त्याच्यासोबत, त्याला आपण म्हणतो LAF. LAF बद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेतली. मग त्यानंतर आपण ट्रेजरी बिल्स बघितलं. आता आपल्याला उरले 2 गोष्टी बघायच्या आहेत, ते पण खूप महत्वाचे आहेत. एक आहे कमर्शियल पेपर्स, आणि दुसरं आहे सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स. ओके, तर बघूया आपण आता कमर्शियल पेपर. कमर्शियल पेपर, त्याला मराठीत तुम्ही व्यापार पत्र म्हणू शकता. ओके, व्यापार पत्र. आता नेमकं काय बघा,
अनसेक्युअर्ड मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट म्हणजे ह्याला देखील तारणाची गरज नसते, तारण रहित. ओके, तारण रहित. इश्यूड इन द फॉर्म ऑफ प्रॉमिसरी नोट. हा, जेव्हा हे इश्यू केलं जाते, ओके, कोण इश्यू करते बघा मित्रांनो, बाय कॉर्पोरेट बोरोवर्स. ओके, बाय कॉर्पोरेट बोरोवर्स. ओके, तर काय करतात, मोठ्या मोठ्या ज्या उद्योग संस्था आहेत, उद्योग आहेत, हे कॉर्पोरेट बोरोवर्स त्याला म्हणतो. ओके, ते लोकांना किंवा इतरांना सीपी देतात, म्हणजे कमर्शियल पेपर देतात. हे काय, कॉर्पोरेट म्हणजे मोठे उद्योग संस्था आहे, मोठे उद्योग. ओके, ते लोकांना सीपी देतात. ओके, आणि आपल्याकडनं ते पैसे घेतात, त्यामुळे त्यांना बॉरोवर म्हणजे पैसे घेणे. ओके, आणि देताना ते कशाच्या रूपात देतात, एक प्रॉमिसरी नोट. प्रॉमिसरी नोट म्हणजे काय, त्याच्यावरती एक प्रॉमिस लिहिलं जाते मित्रांनो. प्रॉमिसरी नोट काय असते, त्याच्यावरती प्रॉमिस असते की मी असे पैसे तुमच्याकडनं घेतले आणि तुम्हाला नंतर मी परत करेन. प्रॉमिसरी नोट. ओके, पीएन म्हणतात त्याला, मराठीत तसा अर्थ घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, तारण रहित एक प्रॉमिसरी नोट असते. ओके, ज्यामध्ये मोठे मोठे जे उद्योग संस्था आहेत ते हे कमर्शियल पेपर लोकांना देऊन किंवा इतरांना देऊन, ओके, त्याच्यातनं पैसे घेतात. त्याच्यातनं काय, त्याच्या मोबदल्यात काय घेतलं जाते, पैसे घेतले जाते. ओके, आणि हे डिमटेरियलाइज्ड, याला डीमॅट असं म्हणतात. स्पेलिंग बघून घ्या, DEMAT शॉर्ट मध्ये. बरेच जण आहे ना, ते डीमार्टची सवय लागली लोकांना. ओके, हे मी बऱ्याचदा बघितलं, माझे विद्यार्थी पण. ओके, डीमार्ट लिहितात सरळ सरळ. ओके, किंवा डीमॅट लिहितात असं, डी त्याच्यामध्ये हायफन MAT. मित्रांनो, तो शब्द तसा नाही, तो डिमटेरियलायझेशन असा मोठा शब्द आहे, त्याला शॉर्ट मध्ये DEMAT, डीमॅट असं लिहितात. शॉर्ट मध्ये DEMAT. डीमॅट म्हणजे कसं, जे अगोदर कागदाच्या रूपात असायचं जुन्या काळामध्ये. जुना काळ म्हणजे खूप जुना काळ नाही, एक 10-20 वर्षापूर्वी ते कागदाच्या रूपात जे रोखे असायचे, ज्या सगळ्या गोष्टी कागदाच्या रूपात असतात. आजकाल काय असते मित्रांनो, त्याच्यासाठी एक युनिक नंबर, ओके, एक विशेष एक क्रमांक दिला जातो, युनिक. ओके, एक युनिक नंबर दिला जातो, आणि तो नंबर आहे ना, तो आपल्याला कागद ठेवायची गरज ठेवत नाही. कागद हा प्रकारच नसतो. ओके, मॅन्युअली काहीच नसते तिथं, फक्त ते कम्प्युटरच्या कोडमध्ये क्रमांक एका कोडमध्ये असते ते. ओके, कोडमध्ये ठेवलं जाते, त्याला डिमटेरियलाइज म्हणतात. ओके, म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो, मी जर मोठा उद्योजक असेल, मोठी उद्योग संस्था असेल माझी, तर मी काय करणार, आणि तुम्ही समजा तुम्ही XYZ असाल आणि मी मोठी उद्योग संस्था असेल, मी तुम्हाला कमर्शियल पेपर देणार, तुमच्याकडनं काय करणार, पैसे घेणार. मला पैशाची गरज आहे, उद्योग आहे माझा. ओके, आणि हे कमर्शियल पेपर जे असेल, ओके, कमर्शियल पेपर हे डीमॅट फॉर्म मध्ये, डीमॅट म्हणजे कोड असते, कोड म्हणा, नंबर म्हणा, पण ते असं फिजिकल फॉर्म मध्ये नसते. ओके, असं पेपरच्या रूपात नसेल, तो डीमॅट, डिमटेरियलाइज्ड. ओके, जे मटेरियलाइज होतं, मटेरियलच्या फॉर्म मध्ये होतं, त्याला आपण खतम करून टाकलं, डी करून टाकलं. डी हे हा शब्द आहे ना, एखादी गोष्ट नष्ट करण्यासाठी वापरतात, डेस्ट्रॉय, डिस्ट्रॉय असं. ओके, तर डीमॅट याच्यावरनं शब्द आलाय, डीमॅट, DEMAT. तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट वगैरे करत असाल, शेअर मार्केट बद्दल वाचला असेल, तर हा शब्द तुम्हाला केला असेल, डीमॅट. ओके, तर मी मोठा उद्योजक आहे, कॉर्पोरेट आहे, मी पेपर दिला, तुमच्याकडनं पैसे घेतले. ओके, ग्रेट. पुढं काय होते बघूया. ओके, थ्रू एनी ऑफ द डिपॉझिटरीज अप्रूव्ड बाय द रजिस्टर्ड विथ दी सेबी. हा, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जे नियंत्रक आहे मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट म्हणजे पैशाचा बाजार जो असतो आणि भांडवली बाजार, या दोन बाजाराचा जो नियंत्रक असतो, सेबी, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्याच्याकडनं जे त्यांनी परवानगी दिलेली जेवढ्या डिपॉझिटरी आहेत, डिपॉझिटरी म्हणजे जिथं आपण गोष्टी ठेवू शकतो, तिथं हे डीमॅट फॉर्म मध्ये म्हणजे कोडच्या रूपात हे कमर्शियल पेपर्स ठेवले जातात. ओके, कमर्शियल पेपर काय झाले, ठेवले जातात, म्हणजे तुम्हाला कुठेही ते कागदाच्या रूपात ठेवायची गरज नाही, असं सरळ सरळ अर्थ होतो. ओके, आता सीपी कसं इश्यू केलं, सीपी इज इश्यूड इन मिनिमम डिनॉमिनेशन ऑफ 5 लाख रुपीज. बघा मित्रांनो, कमीत कमी सीपी, जसं आपल्या नोटा असतात, कमीत कमी 5 रुपयाची, नंतर 10 रुपयाची, नंतर 20 रुपयाची, नंतर 100ची, नंतर 200ची, नंतर 500ची, नंतर 2000. 2000ची हळूहळू बंद होणार आहे, झालेली म्हणजे
हे चलनातून त्यांचा वापर कमी होत आहे. ओके, तर जसे ह्या नोटांचे डिनॉमिनेशन असतात, डिनॉमिनेशन म्हणजे नोटा कोणकोणत्या रूपात असतात, ओके, कोणकोणत्या आकडेवारीमध्ये असतात, तसंच सीपी कमर्शियल पेपर म्हणजे व्यापार पत्र जे असते ते कमीत कमी 5 लाखामध्ये असते आणि त्याच्या जो गुणक असतं त्याचा मल्टिपल जे असते, ओके, 5 लाखाच्या गुणाकारामध्ये म्हणजे 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख, 5च्याच मल्टिपल मध्ये. ओके ओके, 5लाच गुणल्यानंतर ज्या गोष्टी आहेत, 5ला 1 ने गुणा, 2, 3, 4, 5, जसं 10 लाख, 15, 1 ने 2 ने गुणलं तर 10 लाख, 3 ने गुणलं तर 15, 4 ने गुणलं तर 20. तर ह्याच पटीमध्ये ओके, मराठी त्याला पट म्हणू शकता, 5 लाख कमीत कमी 5 लाख आणि 5 लाखाच्याच पटीमध्ये कमर्शियल पेपर हे दिले जातात. म्हणजे काय, मी जर उद्योजक असाल आणि तुम्हाला जर मी कमर्शियल पेपर देत असेल तर तुम्ही कमीत कमी 5 लाखाचं किंवा 10 लाखाचं किंवा 15 लाखाचं किंवा 20 लाखाचं किंवा 500 लाखाचं पेपर, कमर्शियल पेपर घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही मला कमीत कमी 5 लाख रुपये देणार, त्या मोबदल्यात मी तुम्हाला पेपर देणार असं. ओके, अँड शॅल बी इश्यूड ॲट ए डिस्काउंट टू फेस व्हॅल्यू, म्हणजे त्याच्यावरती जे लिहिलेलं असेल फेस व्हॅल्यू, दर्शनी किंमत जी असेल 100 रुपये असेल तर त्याच्यामध्ये डिस्काउंट देऊन ते तुम्हाला विकलं जाते. ओके, समजा तुम्हाला विकलं जाईल 98 रुपयाला, 99 रुपयाला, 97 रुपयाला, 96 रुपयाला, काही असू, पण तुम्हाला जेव्हा कमर्शियल पेपर दिलं जाते मित्रांनो तेव्हा ते डिस्काउंटच्या रूपात दिलं जाते. ओके, तेव्हा ते डिस्काउंटच्या रूपात दिलं जाते. तर बघा मित्रांनो, कमर्शियल पेपर हे मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट संस्था इश्यू करतात लोकांसाठी, इतरांसाठी. ओके, डीमॅट फॉर्म मध्ये असते. डीमॅट म्हणजे कागदी रूपात नसते, कोडच्या रूपात असते. ओके, एक आकड्यांच्या रूपात असते, ते कम्प्युटरच्या कोडच्या रूपात असते. आणि सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जे नियंत्रक आहे त्यांनी काही संस्थांची नावं दिलेली असतात, तिथं हे जमा करून ठेवलेले असते, त्याला डिपॉझिटरी म्हणतो आपण, जमा जिथं होतात. ओके, आणि हे जे कमर्शियल पेपर असते ते इश्यू करायची कमीत कमी जी रक्कम आहे ती आहे 5 लाख. 5 लाखाच्याच पटीमध्ये हे कमर्शियल पेपर इश्यू केलं जाते. ओके, आणि इश्यू करताना डिस्काउंटने इश्यू केलं जाते. लक्षात घ्या, फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत जर 100 रुपये असेल, 100 पेक्षा कमीने इश्यू केलं जाते, विकलं जाते. ओके, त्याला म्हणतात कमर्शियल पेपर. आणि आता तुम्ही मला प्रश्न, सर हा मग मनी मार्केटमध्ये काय आहे, पैशाच्या बाजारामध्ये कसं काय? कारण हा कमी कालावधीसाठीच हा विकला जातो, विकत घेतला जातो. ओके, त्यामुळे हे मनी मार्केटमध्ये. ओके, हा, आता मी वरती शब्द वापरला उद्योग उद्योग उद्योग. आता उद्योग भरपूर, म्हणजे बँक देखील एक उद्योग आहे मित्रांनो, बघा. ओके, तर बँक देखील उद्योग आहे. ओके, एखादा सहकारी बँक देखील उद्योग आहे, व्यापारी बँक देखील उद्योग आहे, किंवा बिगर बँका ज्या नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन म्हणतो ते देखील उद्योग आहे. गव्हर्नमेंटचे उद्योग असतात, ट्रस्ट देखील उद्योग असतात, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. ओके, पार्टनरशिप तुम्हाला माहित असेल, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा एका सामुदायिक उद्देशाने एकत्र येतात आणि बिझनेस करतात त्याला आपण पार्टनरशिप म्हणतो. हे सगळे उद्योगच आहेत. मग वरती मी शब्द वापरत होतो की उद्योजक जेव्हा हे इश्यू करतात कमर्शियल पेपर, तर कोणकोणते उद्योजक त्याला इश्यू करू शकतात? बघा मित्रांनो, कंपनी कोणकोणत्या? NBFC म्हणजे काय, नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन म्हणजे बिगर बँका. ओके, याबद्दल आपल्याला नंतर डिटेलमध्ये NBFCचा अर्थ डिटेलमध्ये बघायचा आहे. NBFC म्हणजे नॉन बँक्स, असं शब्द तुम्ही आता लक्षात ठेवा. ओके, नॉन बँक म्हणजे बँकांसारखंच आहे पण थोडंसं त्यांचं प्रकार वेगळा आहे. ओके, त्यांना काही गोष्टी अलाउड असतात, काही गोष्टी नसतात, असं. ओके, जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात मित्रांनो. ओके, तर म्हणजे वित्तीय संस्था असतात. कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजे सहकारी संस्था ज्या असतात, गव्हर्नमेंट एंटिटीज, गव्हर्नमेंटच्या ज्या संस्था असतात, ट्रस्ट. ओके, ट्रस्ट जे असतात, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, LLPs. ओके, म्हणजे कंपनी आणि पार्टनरशिप अशा दोन्हीचं जे मिश्रण असतं त्याला लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणतात. ओके, ऑर एनी अदर बॉडी कॉर्पोरेट हॅव्हिंग प्रेझेन्स इन इंडिया. हा, कोणताही उद्योग बॉडी कॉर्पोरेटचा अर्थ काय होतो मित्रांनो, जे कायद्याने
एक कंपनीच्या रूपाने, ओके, कायद्याने एक कंपनी म्हणून भारतामध्ये उद्योग करते, बॉडी कॉर्पोरेट, ओके, करत आहे. असा उद्योग, असे कोणते उद्योग? मग त्याच्यामध्ये बघा किती प्रकार आपण बघितले, ओके. त्यामध्ये सहकारी संस्था आल्या, ओके, ट्रस्ट आले, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणजे पार्टनरशिप आणि लिमिटेड लायबिलिटीचा तो प्रकार असतो, त्याचं मिश्रण असते, ओके. सरकारच्या संस्था आल्या, बिगर बँका आल्या, ऑल इंडिया फायनान्स, सगळे म्हणजे पूर्ण भारतात असणारे जे वित्तीय संस्था असतील ते आल्या त्याच्यात, ओके. ह्या सगळ्या ज्यांचा उद्योग भारतात आहे, हॅव्हिंग प्रेझेन्स इन इंडिया विथ नेटवर्थ ऑफ 100 crore रुपीज ऑर हायर, 100 करोड पेक्षा ज्यांची संपत्ती आहे, ज्या उद्योगाची संपत्ती आहे, नेटवर्थ आहे 100 करोड किंवा त्याच्यापेक्षा जास्त ज्यांची संपत्ती आहे, असे मोठे मोठे उद्योग मित्रांनो कमर्शियल पेपर काढू शकतात. लक्षात घ्या, कमर्शियल पेपर कोण काढू शकते? मोठे मोठे उद्योग. त्यामध्ये गव्हर्नमेंट संस्था आल्या, NBFC आल्या म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन, ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, पूर्ण भारतात काही वित्तीय संस्था असतील, ओके, संपूर्ण भारतात पसरलेले ते असोसिएशन असतात, संघटना असतात त्यांचं. सहकारी संस्था आल्या त्याच्यात, ओके, गव्हर्नमेंटच्या संस्था आल्या. तर ह्या सगळ्या ज्यांचं जे नेट वर्थ असते म्हणजे एकूण संपत्ती असते 100 करोड पेक्षा जेव्हा जास्त असते, अशा कंपन्या, ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परमिशन घेऊन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांना परमिशन देते, त्यांना परवानगी देते, परवानगी घेऊन कमर्शियल पेपर इश्यू करू शकतात, ओके, कमर्शियल पेपर इश्यू करू शकतात. आलं मित्रांनो? तर समजा माझी एखादी कंपनी आहे, समजा माझं एक ट्रस्ट आहे, माझं एक ट्रस्ट आहे, काहीतरी समजा एक कोणाला तरी मदत करणार, गरजू लोकांना मदत करणार एक ट्रस्ट आहे आपलं, गरजूंना मदत करणार एक माझं ट्रस्ट आहे, ओके, एक सेवाभावी संस्था आहे. ट्रस्ट म्हणजे काय? सेवाभावी संस्था, ओके. तर आणि माझी जी नेटवर्थ आहे म्हणजे जी संपत्ती आहे, या ट्रस्टची संपत्ती आहे 100 करोड पेक्षा 100 करोड किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर मी कमर्शियल पेपर काढू शकतो. कमर्शियल पेपर कदाचित तुम्हाला विकणार, तुमचं नाव XYZ आहे, तुमच्याकडनं पैसे घेणार, त्या पैशाचा वापर करणार, ओके, आणि मग तुम्हाला परत करणार. तुम्ही म्हणाल तर मग माझा काय याचा फायदा, माझी मिळकत काय? अगेन द सेम प्रिन्सिपल, पुन्हा तोच सिद्धांत इथं, तुम्हाला विकताना ते डिस्काउंटने विकले जाईल आणि तुमच्याकडनं परत घेताना ते दर्शनी किमतीने परत घेतलं जाईल. म्हणजे विकताना कदाचित 98 रुपयांनी विकलं जाईल आणि घेताना तुमच्याकडनं 100 रुपयांनी घेतलं जाईल. म्हणजे 2 रुपयाचं जे फरक असतो ते तुमची मिळकत असते. ह्याला म्हणतात कमर्शियल पेपर. आणि मित्रांनो, हे देखील कमी कालावधीसाठी वापरलं जाणारे इन्स्ट्रुमेंट आहे, त्यामुळे हे मनी मार्केटमध्ये येते. आता मनी मार्केट मधला शेवटचा इन्स्ट्रुमेंट, ओके, शेवटची गोष्ट मनी मार्केटमध्ये अजून काय येते? सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट म्हणजे ठेवी प्रमाणपत्र, ठेवी पत्र पण म्हणू शकतात, ठेवी प्रमाणपत्र किंवा ठेवी पत्र, ओके. आता हे काय आहे बघा, इज अ निगोशिएबल मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट, ओके, म्हणजे एक प्रॉमिसरी नोट असल्यासारखी आहे, ओके, एक प्रकारचं रोखे आहे, सिक्युरिटी आहे, इश्यूड इन अ डिमटेरियलाइज फॉर्म. तेच मी तुम्हाला सांगितलं पण कागदी रूपात नाही तर आजकाल कोडच्या रूपात असते, डिमटेरियलाइज असते. और युसन्स प्रॉमिसरी नोट, बघा युसन्स म्हणजे उपयोग, दुसरा काही शब्द, काही याचा वेगळा अर्थ नाही. युसन्स हा शब्द युसेज म्हणजे वापर, उपयोग, ओके, असा होतो, ओके. युसन्स युसेज, ओके. प्रॉमिसरी नोट, प्रॉमिस लिहिलं त्याच्यात, ओके, ते गॅरंटी दिल्यासारखं, जसं आपल्या नोटवरती लिहिलं राहते, आय प्रॉमिस टू पे दी बेअरर ऑफ दिस नोट अ सम ऑफ रुपीज सो अँड सो. तुम्ही नोट काढून बघू शकता, तर प्रॉमिस असते, ती गॅरंटी असते की हा तुमच्याकडे जर 10 रुपयाची नोट आली तर 10 रुपयाची तुम्हाला किंमत मिळणार. तसं इथं पण प्रॉमिस असते, ओके. फॉर फंड्स डिपॉझिटेड ॲट ए बँक ऑर अदर एलिजिबल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स फॉर अ स्पेसिफाईड टाइम पिरियड, ओके. तर जर बँकेमध्ये ठेवी असतील, ओके, ठेवी असतील
ओके, त्या आपल्याकडे भरपूर ठेवी आहेत आणि त्या ठेवीला एक आधार घेऊन, ठेवी आधार घेऊन म्हणजे माझ्याकडे भरपूर कदाचित पैसा असेल, ओके, ठेवीच्या रूपात पैसा असेल, तर बँका काय करतात, तर मला आहे ना सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट देतात. मला एक प्रमाणपत्र दिलं जाते की हे बघा, हे तुमचं प्रमाणपत्र आहे. मी ते प्रमाणपत्र घेऊन काय करू शकतो, मी दुसरीकडे जाऊ शकतो आणि दुसरीकडून मी लोन घेऊ शकतो की बघा त्या बँकेमध्ये माझी एवढी एवढी ठेवी आहे, ओके, आणि मला तिथून प्रमाणपत्र भेटले, त्याला ठेवी प्रमाणपत्र किंवा ठेवी पत्र म्हणतात, तर तुम्ही मला लोन देऊ शकता असं. तर बघा, bank can issue CDs for maturities from 7 days to 1 year, whereas eligible FIs can issue maturities from 1 year to 3 years. म्हणजे बँक जर इश्यू करत असेल हे, तर बँक 7 दिवसापासून ते 1 वर्षापर्यंत, ओके, 7 दिवसापासून ते 1 वर्षापर्यंत हे कमर्शियल ऐसे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट इश्यू करू शकते. आणि जर दुसऱ्या वित्तीय संस्था असतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन वित्तीय संस्था जर असतील, तर ते 1 वर्षापासून ते 3 वर्ष असं सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट इश्यू करू शकतात. ओके, शेवटी मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल सर हे 1 वर्षापेक्षा जास्त गेलेलं आहे, त्यामुळे ह्याला तुम्ही कसं काय मनी मार्केटमध्ये घ्याल. बघा, हे बघा, मनी मार्केटमध्ये जो शब्द आहे अप टू 1 इयर, ओके, 1 वर्षापर्यंत पैशाची देवाणघेवाण होत असेल तर ते मनी मार्केटमध्ये येते. हे फक्त म्हणजे एक गरजेनुसार आहे मित्रांनो, असं कुठल्या कायद्यामध्ये लिहिलं नाही की हे 1 वर्षापर्यंत राहिलं पाहिजे, लक्षात घ्या. ओके, कमी कालावधी म्हणजे बऱ्याच क्षेत्रामध्ये ना कालावधी वेगळा असतो. तुम्ही जर विचार केला, तुम्हाला एक उदाहरण देतो, इकॉनॉमिक्समध्ये बऱ्याचदा हे उदाहरण दिले जाते. तुम्ही जर संशोधक असाल, कोणत्या तरी केमिस्ट्री लॅबमध्ये ना कुठला तरी प्रयोग करत असाल, ओके, तुमच्यासाठी एखादा शोध लागण्याचा जो काळ असतो खूप जास्त असतो, कारण संशोधकांना शोध लावणं खूप अवघड असतं, वेळ लागतो. ओके, कदाचित दुसरं, आता हे तुमचं क्षेत्र आहे, ओके, केमिस्ट्री लॅबमध्ये तुम्ही काय करताय की रसायनं घेऊन त्यांची अभिक्रिया करून तुम्ही काय करताय, काहीतरी नवीन शोध लावायचा प्रयत्न करता. पण दुसरं कदाचित दुसरा उद्योग आहे, कुठंतरी कपडा बनवण्याचा उद्योग आहे. कपडा बनवण्याची प्रक्रिया किती 1 दिवसात होतीये. म्हणजे कपडा उद्योगामध्ये प्रक्रिया होण्यासाठी 1 दिवस लागतोय, पण एखाद्या केमिस्ट्री लॅबमध्ये शोध लागण्यासाठी 10 वर्ष 20 वर्ष लागत असतात. म्हणजे प्रत्येकाचं काय ते त्या संदर्भानुसार आहे ना, ती गरज आणि शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म म्हणजे कमी मुदत जास्त मुदत हे बदलत असते. ओके, तसंच 3 वर्ष गेलं म्हणजे लगेचच तुम्ही असं समजू नका की सर हे कमी मुदतीसाठी थोडंच झालं, 3 वर्ष गेलं, असं काही नाही. ओके, सरकारने बँका म्हणतात की 3 वर्षापर्यंत जर कमी मुदतीचं करत असेल तर 3 वर्षापर्यंत असेल, डोंट वरी अबाउट. ओके, कदाचित गरजेनुसार 3 वर्ष देखील आपल्यासाठी काय असेल, कमी मुदत असेल असं. ओके, तर सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट काय असते मित्रांनो, बँका किंवा वित्तीय संस्था इश्यू करतात कोणाला, ज्यांच्या ठेवी आहेत. समजा माझी भरपूर ठेवी आहे बँकेमध्ये, मला इश्यू केले जाते की हा अनिल हे घे, तुझा भरपूर पैसा आमच्याकडे आहे, त्या बदल्यात आम्ही काय करतो, तुला सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट देतोय. ओके, तर मी काय करणार, त्या सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटला घेऊन मी दुसरीकडे जाऊन, ओके, कदाचित त्यावरती लोन घेण्याचा प्रयत्न करतात. ओके, मग ते सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट किती वर्षासाठी, किती दिवसासाठी असेल, 7 दिवसासाठी असेल, 7 दिवस ते 1 वर्षापर्यंत असेल, किंवा 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत असेल. ओके, असं ते काम करते. तर मित्रांनो बघा, ह्या एवढ्या गोष्टी आहे ना मनी मार्केटमध्ये येतात. मनी मार्केटचा अर्थ काय मित्रांनो, मनी मार्केटचा अर्थ आहे असं मार्केट जे कमी मुदतीसाठी पैशाची देवाणघेवाण करते. ओके, अशा मार्केटला आपण काय म्हणतो, मनी मार्केट म्हणतो. ओके मित्रांनो, तर कोणकोणते टॉपिक बघितले मनी मार्केटमध्ये, कॉल मनी, ओके, सगळ्यात सोपं, अतिशय कमी वेळासाठी, आंतर बँकामध्ये, तारण रहित, तारणाची गरज नाही याला. दुसरं बघितलं थोडासा त्याच्यात एक मॉडिफिकेशन, त्याच्या सुधारणा आहे, तारण ठेवून, त्याला आपण डिटेलमध्ये बघितलं, LF म्हणलं. तिसरा प्रकार आपण बघितला ट्रेजरी बिल्स, गव्हर्नमेंट इश्यू करते. ओके, त्याच्यात 3 प्रकार आहेत, आपण ते तिन्हीचे 3 प्रकार बघितले मित्रांनो. ओके, ट्रेजरी बिल्स बघा, ओके, 91 दिवस, 182 दिवस, 91 दिवसासाठी, 182 दिवसासाठी, 364 दिवसासाठी. ओके,
त्याच्यावरती आपल्याला व्याज मिळत नाही. ओके, मग मग कशाला गुंतवणूक करायची? साधा प्रश्न तुमच्या डोक्यात येऊ शकतो. गुंतवणूक कशी करतात? तुम्हाला विकताना ते डिस्काउंटवर विकलं जाते, परत घेताना दर्शनी किमतीने विकले जाते, आणि त्याचा जो फरक असतो मित्रांनो, तीच तुमची मिळकत असते. पुढचा मग आपण इन्स्ट्रुमेंट बघितला तो म्हणजे कमर्शियल पेपर. कमर्शियल पेपर काय? अनसेक्युर्ड आहे, म्हणजे ह्याला पण तारणाची गरज नाही. ओके, आणि प्रॉमिसरी नोट, एक प्रकारे प्रॉमिस केलं जाते तुम्हाला की हे पैसे तुम्हाला तुम्ही घेतलेला तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे पैशाच्या मोबदल्यात असं. ओके, बाय कॉर्पोरेट बॉरोवर्स, मोठे मोठे जे कॉर्पोरेट, कमर्शियल या शब्दातच तुम्हाला हे कळालं पाहिजे मित्रांनो, घोकंपट्टी करायची गरज नाही. कमर्शियल म्हणजे मोठे उद्योग. कॉमर्स, कॉमर्स म्हणजे काय? व्यापार. कॉमर्स म्हणजे व्यापार, म्हणजे मोठे मोठे व्यापारी काय त्याला कमर्शियल पेपर देऊ शकतात. ओके, कमीत कमी 5 लाखाचा कमर्शियल पेपर असू शकतो, जास्तीत जास्त 5च्याच पटीने, 5 लाखाच्या पटीने कमर्शियल पेपर असतो. ओके, कोण कोण कमर्शियल पेपर इश्यू करू शकतात मित्रांनो? बिगर बँका, संपूर्ण भारतात असणाऱ्या वित्तीय संस्था ज्यांचं त्यांचं असोसिएशन आहे, संघटन आहे पूर्ण भारतात. ओके, सहकारी संस्था, सरकारी संस्था, सेवाभावी संस्था, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणजे कंपनी आणि पार्टनरशिप असा जो दोन्हीचं मिश्रण असलेले जे प्रकार असतो. ओके, ज्यांचं नेटवर्थ, ज्यांची जे संपत्ती आहे 100 करोडपेक्षा जास्त असेल आणि आरबीआयने त्यांना परमिशन दिली असेल, अशा सगळ्या संस्था काय करू शकतात? कमर्शियल पेपर काढू शकतात. ओके, आरबीआयची परमिशनची गरज असते मित्रांनो. मग शेवटचं आपलं मनी मार्केटमध्ये काय बघितलं आपण? सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट बघितलं. आता हे डिपॉझिट नावातच आहे, जास्त घोकंपट्टी करायची गरज नाही. डिपॉझिट म्हणजे ठेवी आपल्या जास्त ठेवी आहेत त्यासाठी आपल्याला दिलेलं प्रमाणपत्र म्हणजे ठेवी प्रमाणपत्र. कोण देऊ शकते? बँका देऊ शकतात किंवा वित्तीय संस्था देऊ शकतात. बँकाने जर दिलं तर कमीत कमी 7 दिवस आणि जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत असते, आणि वित्तीय संस्थांनी दिली तर कमीत कमी 1 वर्ष आणि जास्तीत जास्त 3 वर्षांसाठी असते. ओके, आणि ह्या सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटचा उपयोग करून आपण दुसरीकडे कर्ज घेऊ शकतो. ओके, लक्षात घ्या मित्रांनो. तर असं हे मनी मार्केटचे म्हणजे कमी मुदतीसाठी जिथं पैशाची देवाणघेवाण होते अशा मार्केटमध्ये हे चालते, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ओके, आता मित्रांनो आपण बघूया की 1991च्या अगोदर म्हणजे काय? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि वैश्वीकरण. ते होण्याच्या अगोदर कोणकोणत्या 2 समित्या होत्या ज्यांनी हे जे तुम्ही हे जे बघितलं, मी सुधारणा ह्या शब्दाखाली सांगितलं नाही, पण हे एकदाच आले नाहीत मित्रांनो. कदाचित पहिलं कॉल मनी मार्केट होता, नंतर LF आलं, टी बिल्स आले, नंतर कमर्शियल पेपर आले, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट असे हे कालांतराने आहे ना एक गोष्टी येत राहिल्या. तर या सुधारणा होत राहिल्या. ओके, तर या सुधारणा कोणत्या गोष्टींमुळे झाल्या? कोणत्या कमिटीच्या रिपोर्टमुळे झाल्या? 1991च्या अगोदर मित्रांनो 2 समित्या महत्वाच्या होत्या ज्याच्या अंतर्गत मनी मार्केटमध्ये भरपूर सुधारणा झाल्या. ओके, एक समिती होती, एक कमिटी बसवली होती, ती म्हणजे सुखमय चक्रवर्ती. ओके, सुखमय चक्रवर्ती असे मोठे इकॉनॉमिस्ट आहेत. ओके, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बसली होती. त्या कमिटीचं टायटल होतं रिव्ह्यू ऑफ, ओके, म्हणजे पुनरावलोकन कशाचं? वर्किंग ऑफ द मॉनिटरी सिस्टम, म्हणजे चलन संस्था जी आहे, भारताची जी चलन विषयक यंत्रणा जी आहे, संस्था आहे, ती कशी काम करते त्याचं आपल्याला काय करायचं? रिव्ह्यू करायचं. ओके, त्याला आपल्याला बघायचं नेमकं कशी काम करते. तर ह्यासाठी 1985ला एक कमिटीची स्थापना करण्यात, त्याचे अध्यक्ष होते सुखमय चक्रवर्ती. त्यांनी देखील ह्या रिपोर्टमध्ये देखील मनी मार्केटमध्ये काय सुधारणा झाल्या पाहिजे त्याबद्दल बऱ्याचशा शिफारसी केल्या होत्या. आपल्याला शिफारसी डिटेलमध्ये बघायची नाही, डोंट वरी. तुम्हाला पण समितीचं नाव माहित पाहिजे, कमिटीचं नाव माहित असणं गरजेचं आहे. ओके, मग ही कमिटी झाल्यानंतर मित्रांनो 1985ला ही कमिटी बसली आणि 1987ला दुसरी कमिटी बसली. ओके, ह्या कमिटीने जी शिफारसी दिल्या त्याच्यावरच म्हणून आणखी एक वर्किंग ग्रुप. ओके, वर्किंग ग्रुप म्हणजे कृती गट. वर्किंग ग्रुप म्हणजे काय? कृती गट बसवण्यात आला. ओके, ऑन मनी मार्केट अंडर, तेच मनी मार्केट ह्याच विषयावरती अभ्यास करण्यासाठी कृती गट बसवण्यात आला. त्याचे चेअरमन होते श्री N. वघुल. ओके, विच सबमिटेड इट्स रिपोर्ट इन 1987. तर 1991च्या अगोदर ह्या 2 समित्या होत्या ज्यांनी
मनी मार्केटमध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न केले. ओके, मग 1991 नंतर कोणते कोणते विकास झाले मित्रांनो बघा. 1991 नंतर काय झाले, डिरेग्युलेशन ऑफ ओके इंटरेस्ट रेट, म्हणजे व्याज जे पहिलं नियंत्रण व्हायचं, व्याजाचं जे नियंत्रण असतं ते व्याज नंतर बाजारावर आधारित झालं. म्हणजे त्याचं नियंत्रण सरकारने काय केलं, काढून टाकलं. सरकार अगोदर आहे ना व्याज ठरवण्याचं काम हे सरकारकडे असायचं, पण ते डिरेग्युलेट करायचं, अनियंत्रित. ओके, म्हणजे नियंत्रण काढलं गेलं. ओके, त्याचं नियंत्रण काढून टाकण्यात आलं. 1991च्या अगोदर सरकार व्याज ठरवत असे, 1991 नंतर ते व्याज ठरवण्याची जी प्रक्रिया सरकार करायचं ते मार्केट आधारित झाली. ते काय झाली, मार्केट आधारित झाली. ओके, नंतर काय बदल झाला 1991 नंतर बघा, न्यू मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट, नवीन जे आता त्याच्याविषयी ऑलरेडी आपण माहिती बघितली, 182 दिवसासाठी, 364 दिवसासाठी, ओके, किंवा सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स किंवा कमर्शियल पेपर्स, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो 1991 नंतरच आल्या, 1991च्या अगोदर नव्हत्या. ओके, रिपर्चेस अग्रीमेंट, ज्याला आपण LF शब्द वापरला होता, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी, हे देखील ओके कधी आले मित्रांनो, 1991 नंतरच आली गोष्ट. ओके, एक इथे लिहिले बघा, LF. ओके, त्यानंतर डिस्काउंट अँड फायनान्स हाऊस ऑफ इंडिया, म्हणजे आपण बघितलं की दर्शन आपल्याला डिस्काउंटने विकले जाते. आपण दोन प्रकार बघितले, कमर्शियल पेपर आणि ट्रेजरी बिल. आपल्याला विकताना डिस्काउंटने विकले जाते आणि आपल्याकडनं परत घेताना ते फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमतीने घेतलं जाते. आणि ह्यातला जो फरक असतो तो आपली मिळकत असते. पण हे डिस्काउंट वगैरे हे मॅनेज करण्यासाठी, ह्याचं व्यवस्थापन करण्यासाठी डिस्काउंट किती पाहिजे, कसं ठरवलं जाते, नेमकं ह्याचे जे सगळा उहापोह कसा केला जातो, ह्याच्यासाठी देखील एक सेपरेट संस्था निर्माण झाली. ओके, ते 1998ला झाली. नंतर त्याचा खूप मोठा प्रसार झाला, ते म्हणजे डिस्काउंट अँड फायनान्स हाऊस ऑफ इंडिया. ओके, हे देखील तुम्हाला महत्वाचं आहे. ओके, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, म्हणजे हे सगळे व्यवहार होतात. तुम्हाला कमर्शियल पेपर दिला जातो, तुमच्याकडनं तो परत घेतला जातो, तुम्हाला व्याज जो फरक दिला जातो डिस्काउंट आणि फेस व्हॅल्यू मधला, हे सगळं क्लिअरिंग. ओके, क्लिअरिंग म्हणजे काय, हे सगळे सेटलमेंट, हे सगळे जे व्यवहार आहेत ते कुठं ना कुठं सेटल झाले पाहिजे, ह्याच्यासाठी क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना करण्यात आली 2001ला. बघा मित्रांनो, आणि ही कंपनी आहे, कंपनीचा जो कायदा आहे 1956चा जुना कायदा, आता 2013 चालतो, त्या अंतर्गत हे केलं जाते. ओके, तर सुधारणा म्हणून, ओके, म्हणजे तुमचे जे सेटलमेंट असते, म्हणजे समजा मी कमर्शियल पेपर तुम्हाला देत असेल, तर या व्यवहारावरती लक्ष ठेवण्यासाठी कोणती तरी एक संस्था पाहिजे, जिथं जसं बँकेमध्ये आपला चेक क्लिअर होतो, म्हणजे मी समजा तुम्ही माझ्या अंडर काम करत असाल, मी तुम्हाला चेक दिला, तर तुम्ही ते चेक क्लिअर कुठून, त्या पैसे कुठून आणता, तुम्ही बँकेतून आणता. ओके, बँक जर अकाउंट पेही असेल. तसंच जर कमर्शियल पेपर कोणी देत असेल, टी बिल कोणी देत असेल, ओके, तर हे जसं आपण बँकेमध्ये जाऊन चेकचे पैसे आणतो, तसं कमर्शियल पेपर कुठं घेऊन जायचं, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट कुठे घेऊन जायचं, टी बिल कुठं घेऊन जायचं, तर अशासाठी क्लिअरिंग संस्था बनवण्यात आली आणि त्या संस्थेचं नाव आहे क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ज्याची स्थापना 2001ला झाली. ओके, असं. आणि ह्यासाठी एक डीलिंग सिस्टम, ओके, जसं तुम्ही कदाचित न्यूज रिपोर्ट मध्ये आहे ना, शेअर मार्केटच्या बाहेरची खिडकी बघितली असेल, शेअर मार्केटच्या बाहेरची खिडकी. ओके, तर तिथं खिडकी म्हणजे तिथं त्या भिंतीवरती आहे ना असे आकडे पळतात बघा. ओके, तसंच आहे ना एक सिस्टीम, सगळ्यांना कळालं पाहिजे की किती डिस्काउंट आहे, किती फेस व्हॅल्यू आहे. ओके, दर्शनी किंमत काय आहे एखाद्या कमर्शियल पेपरची, डिस्काउंट किती आहे, टी बिलची दर्शनी किंमत किती आहे, डिस्काउंट किती आहे, हे कळण्यासाठी एक सिस्टम RBIने लॉन्च केली, जे की CCIL ची सिस्टम होती, त्याला म्हणतात निगोशिएटेड डीलिंग सिस्टम, ज्यावरती तुम्हाला ते सगळे भाव कळतात, डिस्काउंट किती आहे, दर्शनी किंमत किती आहे, वगैरे वगैरे. ओके, तर ह्या सगळ्या सुधारणा मित्रांनो कधी झाल्या, 1991 नंतर झाल्या. कधी झाल्या सुधारणा, 1991 नंतर झाल्या. ओके, तरी ह्या पुन्हा हे बघा. ओके, थोडंसं वेगळं टॉपिक आहे मनी मार्केट. आता आपण बघूया
कॅपिटल मार्केट. ओके, लेट अस गो फॉर द नेक्स्ट टॉपिक, कॅपिटल मार्केट. कॅपिटल मार्केट काय मित्रांनो, मनी मार्केटमध्ये कमी कालावधीसाठी कमी मुदतीचं कर्ज होतं. कॅपिटल मार्केटमध्ये जास्त मुदतीचं कर्ज घ्यायचं असेल तर कॅपिटल मार्केट म्हणजे भांडवली बाजार असतो इथं, आणि ह्याबद्दल आपल्याला आता डिटेल माहिती घ्यायची. ओके, तर ह्या टॉपिकचं नाव आहे कॅपिटल मार्केट. काय कॅपिटल मार्केट? आता कॅपिटल मार्केटचा अर्थ काय होतो मित्रांनो? कॅपिटल मार्केट म्हणजे असं मार्केट जिथं आपल्याला दीर्घ काळासाठी पैसा भेटतो. ओके, त्यामुळं कॅपिटल ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही कधी मित्रमैत्रिणीशी चर्चा करताना म्हणला असाल की मला एक बिझनेस करायचा आहे पण माझ्याकडे कॅपिटल नाही, असा शब्द तुम्ही नक्की वापरला असेल. कॅपिटलचा अर्थ काय होतो? भांडवल. आणि जेव्हा तुम्ही असा शब्द वापरता की माझ्याकडे भांडवल नाही, त्याचा अर्थ काय? तुमच्याकडे अशी गोष्ट नाही जी तुमच्या तुम्हाला बिझनेस सुरू करण्यासाठी कामाला पडेल, आणि तो पैसा सुरू करण्यासाठी जो पैसा लागेल तुम्हाला, तो पैसा दीर्घकालासाठी असेल. 2 दिवसासाठी नसेल, 4 दिवसासाठी नसेल, 1 वर्षासाठी नसेल, तर तो कसा असेल? दीर्घकालासाठी असेल. तो कसा असेल? दीर्घकालासाठी असेल. तर त्याला आपण म्हणतो कॅपिटल. कॅपिटल मार्केट काय मित्रांनो? कॅपिटल मार्केटमध्ये तुम्ही पैशाची देवाणघेवाण करता, पण ती जी पैशाची देवाणघेवाण असते ते दीर्घकालासाठी असते. जसं मनी मार्केट हे अल्पमुदतीसाठी कर्ज देणार, अल्पमुदतीसाठी पैशाची देवाणघेवाण करणारा जसा बाजार असतो, तसं कॅपिटल मार्केट हे दीर्घकालासाठी पैशाची देवाणघेवाण करणारा बाजार असतो. म्हणजे काय? इथं काय असते? लॉंग टर्म कॅपिटल. लॉंग टर्म म्हणजे दीर्घकाळासाठी. ओके, दीर्घकाळासाठी काय करतो? पैशाची देवाणघेवाण. पैसा म्हणजे पैसा, कर्ज वगैरे सगळ्याच गोष्टी आल्या त्यात. ओके, आणि जो पैसा इथून उचलला जातो किंवा दिला जातो तो दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असतो. ओके, कसा असतो तो? दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असतो. लक्षात. ओके, गुंतवणुकीसाठी हा पैसा उचलला जातो. तर मित्रांनो, मुळात 2च मार्केट आहेत. ओके, एक आहे मनी मार्केट, दुसरं आहे कॅपिटल मार्केट. ओके, मनी म्हणजे रोखे, तुम्ही रोखे बाजार म्हणू शकता, आणि कॅपिटल म्हणजे भांडवली. ओके, भांडवल बाजार म्हणतात. म्हणजे काय? जर रोखे असेल तर कमी काळासाठी. ओके, असा उद्देश जो आपला 1 वर्षाच्या आत. ओके, 1 वर्ष असं गृहीत धरून चालू नका मित्रांनो. मी आताच तुम्हाला म्हणजे वॉर्निंग देतोय. वॉर्निंग म्हणजे एक प्रकारे आता सांगतोय तुम्हाला. ओके, की कमी मुदत. ओके, कमी मुदत किंवा 1 वर्षाच्या आत म्हणजेच काय लघु काळ किंवा अल्प मुदत असते, त्याच्यापेक्षा जास्त असं कुठे लिहिलं नाही की 1 वर्ष, 365 दिवसच, 364 दिवसच, 366 दिवसच एक काय कमी मुदतीसाठी जे कर्ज असते तेवढ्याच दिवसासाठी घेतले. नाही, असं काहीच नाही. तुम्ही जर टॅक्सेशन वाचलात, म्हणजे इकॉनॉमिक्स आहे म्हणून सांगतो तुम्हाला, जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही, फक्त तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. तुम्ही जर टॅक्सेशन सारखे सब्जेक्ट वाचलात तर तुम्हाला कळेल तिथं जे लघु मुदतीसाठी किंवा अल्पमुदतीच्या गोष्टी आणि दीर्घ मुदतीच्या गोष्टी ह्यामध्ये खूप फरक असतो. म्हणजे काही गोष्टी 1 वर्षाच्या असतात तरी त्याला अल्पमुदत म्हणले जाते, 2 वर्षाच्या असतात तरी म्हणलं जाते, 3 वर्षाच्या असतात तरी म्हणलं जाते. ओके, तुम्ही जर कधी भविष्यात जर टॅक्स शिकायचा तुम्हाला गरज पडली, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर वगैरे तुम्ही झालात भविष्यात, तर तुम्हाला हे नक्की कळतील गोष्टी. इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर वगैरे झाला तर तुम्हाला नक्की कळतील. त्यामुळे 1 वर्ष म्हणजे एक्झॅक्ट 1 वर्ष नका पकडू. फक्त शॉर्ट टर्म कॅपिटल जे कमी मुदतीसाठी, ओके, अल्प मुदतीसाठी जे पैसा लागतो तो मनी मार्केटमध्ये मिळतो. अल्प मुदत म्हणजे असं आपण 365 दिवस म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी असं गृहीत धरले. ओके, सगळ्याच क्षेत्रात अल्प मुदत म्हणजे 1च वर्ष असा कुठेही लिहिलेलं नाही, कोणत्याच पुस्तकात लिहिलं नाही. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, सोयीसाठी, ओके, आपल्या काय सोयीसाठी ह्या 2 गोष्टी केलेल्या आहेत. कोणकोणत्या? मनी मार्केट, कॅपिटल मार्केट. मनी मार्केट म्हणजे अल्प मुदतीसाठी कर्ज असते, आणि कॅपिटल मार्केट म्हणजे दीर्घ मुदतीसाठी कर्ज मिळते. ओके, तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात पाहिजे. तर आपण आता बघतोय कॅपिटल मार्केट. कॅपिटल मार्केट म्हणजे जो पैसा, ज्या पैशाची देवाणघेवाण होती ती होती दीर्घ काळासाठी. ओके, हे लक्षात ठेवा. आता कॅपिटल मार्केटमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत? ओके, कोणकोणते प्रोडक्ट आहेत, कोणकोणत्या
म्हणजे इन्स्ट्रुमेंट विकले जातात. ओके, म्हणजे नेमकं जसं मनी मार्केटमध्ये आपण बघितलं सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट आहे, कमर्शियल पेपर आहे, टी बिल्स आहे, तसं भांडवली बाजारामध्ये भांडवली बाजारामध्ये नेमक्या कोणकोणत्या समजा वित्तीय गोष्टी असतात ज्याचा वापर करून कोणकोणते वित्तीय साधनं असतात ज्याचा वापर करून आपण गुंतवणूक करू शकतो किंवा ज्याच्या गोष्टीसाठी गुंतवणूक केली जाते किंवा पैसा दिला जातो किंवा घेतला जातो, उधारी दिली जाते किंवा घेतली जाते, असं कोणकोणत्या गोष्टी असतात. पहिला आणि सगळ्यात जास्त मोठा कॅपिटल मार्केट मधला भांडवली बाजारातला भाग म्हणजे इक्विटी शेअर्स. इक्विटी म्हणजे समान, इक्विटी म्हणजे समानता ज्याला म्हणतात, इक्विटी. शेअर्स म्हणजे समभाग, म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला एक भाग मिळतो. ही जरी अशी कंपनी असेल, समजा ही कंपनी आहे आणि याचं काही भांडवल असेल, समजा हे भांडवल असं समजण्यासाठी सांगतोय, तर ह्यात तुम्हाला जेव्हा एक छोटासा भाग मिळतो, समजा याचं भांडवल असेल 100 करोड आणि तुमचा त्याच्यात समजा 1000 रुपयाचं शेअर आहे. जेव्हा हा शब्द वापरला जातो, माझा या कंपनीमध्ये 1000 रुपयाचा शेअर आहे, याचा अर्थ काय, त्या टोटल कंपनीच्या भांडवलामध्ये तुमचे किती रुपये आहेत? 1000 रुपये तुमचा भाग आहे. आणि असे भरपूर लोक आहेत ज्याचे याच्यात समभाग आहेत. आणि त्यामुळे त्याला शेअर, माझा भाग आहे त्याच्यात, माझा शेअर आहे, माझा वाटा आहे, तसा अर्थ होतो. तर मित्रांनो, कॅपिटल मार्केटमध्ये सगळ्यात मोठा जो सेगमेंट आहे, सगळ्यात मोठा जो भाग आहे, विभाग आहे, तो आहे इक्विटी शेअर्सचा. इक्विटी म्हणजे समान, शेअर्स म्हणजे एक भाग असतो, समभाग देखील म्हणतात. इक्विटी काय? इक्विटीचा अर्थ काय? इक्विटी शेअर्स आर इन्स्ट्रुमेंट्स इश्यूड बाय कंपनीज. ही वित्तीय साधनं आहेत. काय आहेत ही वित्तीय साधनं आहेत जी कोण विकते, कोण त्याला निर्माण करते? कंपनीज करतात. कशासाठी? तर भांडवल उभं करण्यासाठी. बघा मित्रांनो, हे वित्तीय साधनं आहेत, त्याला कोण इश्यू करते, कोण विकते? कंपनीज विकतात. कशासाठी? तर भांडवल उभं करण्यासाठी. आणि जर तुम्हाला शेअर भेटत असेल त्या कंपनीत, याचा अर्थ तो शेअर म्हणजे तुम्हाला ते शेअर काय देते? तो समभाग काय देतो तुम्हाला एक मालकी हक्क देतो त्या कंपनीचा. मित्रांनो लक्षात घ्या, कॉमर्सच्या स्टुडंट्सला हे लगेच कळेल, असा याचा अर्थ नाही की तुम्हाला कळणार नाही जर तुम्ही कॉमर्सचे नाही तर. मी एक वाक्य सांगतो, ते नेहमीच लक्षात ठेवा. शेअर होल्डर्स म्हणजे ज्यांच्याकडे शेअर आहे, समजा माझ्या एखाद्या कंपनीमध्ये शेअर आहे, तर मी त्या शेअर होल्डर्स आर ऑलवेज कन्सिडर टू बी ओनर्स ऑफ दी कंपनी. ओनर्स ऑफ दी कंपनी म्हणजे समजा XYZ कंपनी मध्ये माझे शेअर्स आहेत, तर माझ्याकडे शेअर आहे, समजा XYZ कोणती तरी कंपनी आहे, त्याचे माझ्याकडे शेअर आहे, त्याचा अर्थ काय? मी त्याचा एक ओनर आहे. आणि तुम्ही एकटेच नाही, असे भरपूर जण असतात, पण ज्याच्याकडे शेअर असतात त्याला त्याचा ओनर म्हणजे मालक. एक प्रकारे करोडो लोक असतील जे त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली असते, त्यांच्याकडे शेअर्स असतील, तर सगळे काय असतात? ते एक प्रकारचे त्या कंपनीचे मालक असतात. मालक म्हणजे ओनरशिप. तुम्ही त्या कंपनीमध्ये एक समभाग, तुमचा भाग आहे, म्हणजे तुम्ही पण काय त्या कंपनीचे एक प्रकारचे मालक आहात. आणि तोच कारण असते मित्रांनो, बऱ्याच जणांना हे कळत नाही की मुळात तुम्हाला मालक बनवते कंपनी, म्हणजे हे थोडं लोकशाही पद्धतीनं चालवलं जातं. हे काय असते? लोकशाही पद्धतीनं चालवण्यासाठीच मुळात शेअर्स काढले जातात, जेणेकरून भरपूर लोकांकडे हा मालकी हक्क पाहिजे आणि कंपनी ही लोकशाही लोकतांत्रिक पद्धतीने चालली पाहिजे. म्हणजे एखाद्याचा एकाधिकारशाही नको त्याच्यात, किंवा एखाद्याच्या मनमर्जीपणाने कंपनीचा कारभार नको. म्हणूनच मुळात शेअर मार्केट 2-3 उद्देश असतात. एक तर खूप मोठ्या प्रमाणावरती पैसे उचलता येतात. दुसरी गोष्ट, जर कंपनी जर समजा एखाद्या कंपनीचा मी एकटाच मालक आहे, तर मी काय थोडासा स्वभावाने कदाचित कंपनी चालू शकतो. पण समजा तुम्ही सगळेच मालक आहात, त्याचे शेअर होल्डर सगळेच मालक असतील, तर ती कंपनी जेव्हा आपण चालवतो तेव्हा ती कंपनी लोकतांत्रिक लोकशाही पद्धतीने चालवली जाते. त्यामुळे देखील कंपनीचे शेअर्स काढून लोकांना विकले जातात. हे तुम्हाला लक्षात पाहिजे. यू बिकम अन ओनर ऑफ अ कंपनी बाय सबस्क्रायबिंग टू इट्स इक्विटी कॅपिटल. तर तुम्ही जेव्हा समभाग विकत घेता, तुम्ही काय बनता? तुम्ही एक प्रकारचे त्या कंपनीचे मालक बनता. तुम्ही एकटेच मालक नसता, भरपूर जण असतात, पण तुम्ही पण असता, असं. तर एकतर तुम्ही नवीन त्या कंपनीचे शेअर्स घेऊ शकता, कंपनी जेव्हा सुरू करते शेअर्स वाटायला, किंवा
कदाचित दुसऱ्याने कोणी शेअर घेतले असतील त्याच्याकडनं तुम्ही घेऊ शकता. बघा, दोन गोष्टी आहेत आणि हा खूप महत्वाचा फरक आहे मित्रांनो. तुम्हाला वाटेल की ह्याची काही गरज पडणार नाही, पण हे थोड्या वेळात ह्याच्यावरती सेपरेट टॉपिक आपण हे बघणार आहोत. ओके, एक, तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट शेअर्स विकत घेऊ शकता. कंपनी जेव्हा त्याचं वितरण करणार असेल तेव्हा, ओके, पैशानं वितरण जेव्हा करेल तेव्हा डायरेक्ट घ्याल, किंवा एखादा दुसरा व्यक्ती असेल त्याच्याकडे ते शेअर्स असतील, व्यक्तीकडे असणारे शेअर्स तुम्ही घ्याल, विकत घ्याल, तुम्ही विकत घ्याल. ओके, असणारे काय कराल, शेअर्स तुम्ही विकत घ्याल. बघा, दोन प्रकार आहेत. कंपनी जेव्हा शेअर्स काढते तर तुम्ही डायरेक्ट कंपनीकडून घेऊ शकता, किंवा एखाद्या व्यक्तीकडे ऑलरेडी कंपनीने काढलेले शेअर्स आहेत, त्यांनी घेतले होते, समजा मी ऑलरेडी शेअर्स घेतले होते XYZ कंपनीचे, तर माझ्याकडून नंतर तुम्ही ते शेअर्स घेऊ शकता. मित्रांनो, ही छोटी गोष्ट वाटत असेल तुम्हाला, म्हणजे हा ठीक आहे, एकतर आपण डायरेक्ट कंपनीकडून घेऊ शकतो, किंवा सरांनी जर शेअर्स घेतले सरांचे आपण घेऊ शकतो सरांना पैसे देऊन. हा हे म्हणजे समजायला एवढं सोपं जरी वाटत असेल तरी ह्या आधारावरती दोन मोठे ओके, दोन अतिशय महत्वाचे वर्ग पडतात. कॅपिटल मार्केटमध्ये दोन अतिशय महत्वाचे वर्ग असतात. एक आहे प्रायमरी मार्केट आणि दुसरं आहे सेकंडरी मार्केट. त्याबद्दल आपल्याला नंतर डिटेलमध्ये बघायचं. ओके, थोड्या 15 मिनिटात बघायचं. मग कॅपिटल मार्केटमध्ये कोणकोणती वित्तीय साधनं असतात मित्रांनो? आपण वित्तीय साधनांबद्दल बोलतोय. ओके, वी आर टॉकिंग अबाउट फायनान्शियल प्रोडक्ट्स, वित्तीय साधनं. तर भांडवली बाजारामध्ये इक्विटी शेअर्स असू शकतात, हे एक वित्तीय साधन आहे. ओके, किंवा डेट असू शकतात, म्हणजे कर्ज रोखे म्हणतात त्याला. ओके, कर्जाच्या रूपात मिळणारे पैसे असतील. मग कर्ज कोण देऊ शकते, कोण घेऊ शकते, किंवा कोण काढू शकते कर्ज? एक कॉर्पोरेट, म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या कर्ज काढू शकतात. ओके, कंपन्या, किंवा गव्हर्नमेंट देखील. मित्रांनो, गव्हर्नमेंट देखील कर्ज काढू शकते. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल थोड्या वेळापूर्वी आपण जेव्हा मनी मार्केट बघत होतो तेव्हा बघा, ट्रेजरी बिल्स कोण काढते? ट्रेजरी बिल्स गव्हर्नमेंट काढायचं. ओके, ट्रेजरी बिल्स नावाची गोष्ट गव्हर्नमेंट काढते. पण कमर्शियल पेपर कोण काढते मित्रांनो? कमर्शियल पेपर हे कंपन्या काढतात. आपण ऑलरेडी बघितले. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट कोण देते? बँका देतात. तसंच जसं इथं गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर दोन्ही ह्याच्यात सहभाग नोंदवतात, मनी मार्केटमध्ये सहभाग घेतात, तसंच कॅपिटल मार्केटमध्ये, भांडवली बाजारामध्ये देखील फक्त गव्हर्नमेंट म्हणजे फक्त एक खाजगी लोकच सहभाग घेतात असं नाही, किंवा फक्त गव्हर्नमेंटच सहभाग घेते असं नाही. दोन्ही गोष्ट, ह्या दोन्ही गव्हर्नमेंट आणि खाजगी लोक दोन्ही सहभाग घेतात. ओके, तर गव्हर्नमेंट काय करू शकते? कॉर्पोरेट डेट, ओके, म्हणजे कंपन्यांचं कर्ज, ओके, ते काढू शकते. किंवा कंपन्या काय करू शकतात? कॉर्पोरेट डेट काढू शकतात. आणि गव्हर्नमेंट काय करते? गव्हर्नमेंटचं कर्ज काढू शकते. ओके, जेव्हा गव्हर्नमेंट लोकांकडनं कर्ज उचलते छोट्या मुदतीसाठी, त्याला आपण टी बिल शब्द वापरला होता. ओके, मागच्या सेशन मध्ये. ओके, आणि जेव्हा ते मोठ्या प्रमाणावर काढलं जाते त्याला एक वेगळा शब्द. ओके, ते आपण नंतर बघूया. आता कंपन्या जेव्हा मित्रांनो कर्ज उचलतात, ओके, सॉरी, कंपन्या कर्ज उचलत नाही, कंपन्यांसाठी कर्जाची जेव्हा गरज असते, बरोबर, कर्ज उचलणे असा शब्द आहे त्याला, पण त्याला वित्तीय साधने वेगवेगळी आहेत. ओके, समजा एखादी कंपनी आहे, XYZ लिमिटेड कंपनी आहे. ओके, आणि त्यांना पैशाची गरज आहे. समजा आता प्रायव्हेट लिमिटेड. ओके, समजा आता प्रायव्हेट लिमिटेड आहे, त्यांना नंतर प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे कसं, त्याचे जे शेअर्स असतात ते फक्त काही लोकांपुरते मर्यादित असतात, त्याला प्रायव्हेट लिमिटेड म्हणतात. आणि जर शेअर्स जर सगळ्यांसाठी खुले असतील, तुम्ही पण विकत घेऊ शकता, मी पण विकत घेऊ शकता, फक्त त्याला लिमिटेड म्हणतात, प्रायव्हेट शब्द काढून टाकला जातो. ओके, तर कॉर्पोरेट डेट म्हणजे काय मित्रांनो? बघा, इश्यूड बाय कंपनी, म्हणजे कंपन्या त्याला इश्यू करतात. ओके, कंपन्या इश्यू करतात आणि पैसे उचलतात. कोणाकडनं? आपल्याकडनं. ओके, कोणाकडनं? आपल्याकडनं. तर त्यामध्ये देखील प्रकार आहेत. कॉर्पोरेट डेट म्हणजे काय? कंपन्या इश्यू करतात आणि कंपनी म्हणजे असं एखादं प्रमाणपत्र इश्यू करतील आणि आपल्याकडनं पैसे घेतील. ओके, कर्ज घेतील, त्याला कॉर्पोरेट डेट म्हणतात. त्याचे 2-3 प्रकार आहेत मित्रांनो. एक आहे डिबेंचर्स, दुसरा आहे बॉन्ड्स. ओके, एक आहे डिबेंचर, दुसरा आहे बॉन्ड्स. ओके, आता डिबेंचर्स काय? डिबेंचर्स हा इश्यूड बाय कंपनीज टू रेज डेट कॅपिटल. ओके, तर कर्जरूपी भांडवल उचलण्यासाठी जे वित्तीय साधन
जे वित्तीय साधन कंपन्या आपल्याला विकतात, ओके, जनरल पब्लिकला विकतात किंवा प्रायव्हेट पब्लिकला विकतात, त्याला आपण डिबेंचर्स हा शब्द वापरतो. त्याला आपण काय शब्द वापरतो मित्रांनो? डिबेंचर्स. ओके. एक गुंतवणूकदार म्हणून यू लेंड युअर मनी टू द कंपनी इन रिटर्न फॉर इट्स प्रॉमिस टू पे यू इंटरेस्ट ॲट फिक्स रेट. हा, लक्षात घ्या मित्रांनो, डिबेंचर्स जेव्हा आपल्याला दिले जातात, समजा एखादी कंपनीने XYZ लिमिटेड कंपनीने काय केलं, आपल्याला डिबेंचर्स विकले. ओके, आपल्याला काय केले? डिबेंचर्स विकले, तर त्याच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळते? ओके, XYZ कंपनीने समजा मला डिबेंचर्स दिले. ओके, अनिल मला डिबेंचर्स दिले, तर त्याच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळते मित्रांनो? इन रिटर्न फॉर इट्स प्रॉमिस टू पे इंटरेस्ट, त्याच्या मोबदल्यात आपल्याला मिळतो व्याज. त्याच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळतो मित्रांनो? व्याज मिळतो. ओके, लक्षात घ्या. आता व्याज कसा असतो मित्रांनो? ओके, ऍट अ फिक्स रेट युजली पेएबल हाफ इयरली ऑन स्पेसिफिक डेट्स. कसा असतो? त्याचा एक स्थिर दर असतो. ओके, स्थिर दर असतो, अगोदरच ते ठरवलेला असतो की हा या दराने तुम्हाला मी काय करेन, व्याज देईन. आणि जेव्हा मॅच्युरिटी होईल, ओके, जेव्हा मॅच्युरिटी होईल अँड टू रिपे द लोन अमाऊंट ऑन अ स्पेसिफाईड मॅच्युरिटी डेट से आफ्टर 5, 7 or 10 years. ओके, म्हणजे आणि त्याची जेव्हा मॅच्युरिटी होऊन जाईल तेव्हा तुम्हाला ते परतफेड, पूर्ण जे तुम्ही पैसे भरला त्याची किंमत परत मिळेल. ओके, म्हणजे मी जर डिबेंचर 1000 रुपयाचा घेतला, ओके, डिबेंचर घेतला म्हणजे काय? हे 1000 रुपये मी कंपनीला दिले, त्यांच्याकडनं डिबेंचर घेतला, माझ्याकडे डिबेंचर राहणार, त्यावर मला व्याज मिळणार. ओके, आणि मॅच्युरिटी झाल्यानंतर म्हणजे ह्या डिबेंचरची आहे ना, एक कालमर्यादा असेल. ओके, त्यानंतर त्या परतफेड करायची वेळ येते. मग परतफेड करायची वेळ कधी येऊ शकते? 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष. 10 वर्ष झाल्यानंतर याची परतफेड करायची वेळ येते. आणि परतफेड करायची वेळ आली की मित्रांनो, परतफेड करायची वेळ आली की तुम्हाला ती जी मुद्दल आहे 1000 रुपयाची ती मिळणार आणि त्यावरती व्याज मिळेल. ओके, तर याला म्हणतात डिबेंचर्स. आणखी एक वित्तीय साधन आहे मित्रांनो, ते म्हणजे बॉन्ड्स. ओके, ते कसे असतात? डिबेंचर सारखेच असतात. ओके, इश्यू कोण करते? कंपन्या देतात. ओके, वित्तीय संस्था देतात, म्युनिसिपालिटीज. बघा मित्रांनो, आतापर्यंत हा शब्द कधीच आला नव्हता. बघा मित्रांनो, बॉन्ड्स हा शब्द, हे जे वित्तीय साधन आहे ते म्युनिसिपालिटीज देखील देतात. म्हणजे आपल्या ज्या नगरपालिका, महानगरपालिका वगैरे आहेत त्या देखील इश्यू करतात. गव्हर्नमेंट कंपनीज, बघा मित्रांनो, वरती लिहिलं होतं का डिबेंचर गव्हर्नमेंट देतो का? कधी नाही. ओके, गव्हर्नमेंट कंपनीजने डिबेंचर्स काढले नव्हते, पण इथं बघा डिबेंचर हा फरक आहे. बॉन्ड्स हे गव्हर्नमेंट कंपन्या देखील इश्यू करतात. अँड नॉर्मली नॉट सेक्युर्ड बाय एनी असेट्स ऑफ दी कंपनी, म्हणजे अनसेक्युर्ड म्हणजे तारण रहित. तारण रहित म्हणजे तारणाची याला गरज नसते. तारणाची याला गरज नसते. म्हणजे बॉन्ड्स हे कंपन्या इश्यू करू शकतात आणि सरकारी म्हणजे म्युनिसिपालिटी म्हणजे काय, नगरपालिका, महानगरपालिका हे देखील इश्यू करू शकतात आणि सरकारी कंपन्या देखील इश्यू करू शकतात. आणि ते तारण रहित असते. लक्षात घ्या मित्रांनो, ते तारण रहित असते. आणि बॉन्ड्सवरती देखील एका स्थिर दराने व्याज दिला जातो. एका स्थिर दराने काय दिला जातो? व्याज दिला जातो. ओके, तर कर्ज रोखे किती प्रकारचे असतात मित्रांनो? 2 प्रकारचे असतात. एक कॉर्पोरेट डेट असते. ओके, जे कंपन्या आपल्याला विकतात. ओके, असे रोखे कंपन्या आपल्याला विकतात, आपल्याकडनं पैसे घेतात. एक गव्हर्नमेंट रोखे असते. ओके, गव्हर्नमेंट डेट असते. आता बघा, इथं बघा, तर कॉर्पोरेट डेट मध्ये कंपन्या जे आपल्याला रोखे विकतात, ओके, आपल्याकडनं पैसे गोळा करण्यासाठी, त्यांचा बिझनेस चालवण्यासाठी जे आपल्याकडनं पैसे गोळा करतात. ओके, त्यामध्ये डिबेंचर हा एक प्रकार आहे, बॉन्ड्स हा एक प्रकार आहे. ओके, डिबेंचर्स आहे आणि बॉन्ड्स आहे, बरोबर. आता गव्हर्नमेंट देखील बघा मित्रांनो, ओके, इथं गव्हर्नमेंट म्हणलं नाही, इथं गव्हर्नमेंट कंपनी म्हणलेलं आहे. लक्षात घ्या, इथं गव्हर्नमेंट कंपन्या देखील बॉन्ड्स इश्यू करू शकतात. नगरपालिका, महानगरपालिका करू शकतात, वित्तीय संस्था करू शकतात, कंपन्या करू शकतात. ओके, तर हे झालं कॉर्पोरेट, हे कंपन्यांबद्दल झालं. कॉर्पोरेट हा शब्द आला की तुमच्या डोक्यात एकच शब्द आला पाहिजे, कंपनी. ओके, कंपनी. हे झालं कंपन्यांबद्दल. पण जेव्हा गव्हर्नमेंट इश्यू करते त्याला वेगळं नाव आहे मित्रांनो. गव्हर्नमेंटला जेव्हा पैशाची गरज पडते, आपण बघितलं जर कमी कालावधीसाठी गव्हर्नमेंटला पैशाची गरज असते तर टी बिल्स इश्यू केले जातात, ट्रेजरी बिल्स. ओके, ट्रेजरी बिल्स. पण मित्रांनो, जर गव्हर्नमेंटला दीर्घकालासाठी पैशाची गरज असेल
तर त्याला वेगळा शब्द आहे, त्याला म्हणतात G-SECs, म्हणजे गव्हर्नमेंट सेक्युरिटीज. GSECs, G-SECs असं शॉर्ट मध्ये म्हणतात. त्याचा लॉंग फॉर्म आहे गव्हर्नमेंट सेक्युरिटीज, म्हणजे सरकारची रोखे, सरकारी रोखे असं त्याचा शब्द आहे. ओके. आणि हे कोण विकते मित्रांनो? गव्हर्नमेंट विकते. कशासाठी? भांडवल उभं करण्यासाठी. ओके. त्याच्यावरती फिक्स्ड रेटने, ओके, स्थिर दराने व्याज दिलं जाते. एका विशेष तारखेला, ठरवलेल्या तारखेला ते व्याज दिलं जाते. आणि जनरली हे व्याज आपल्या अकाउंटमध्ये येण्याची वारंवारिता काय असते? दर 6 महिन्याला ते व्याज आपल्याला मिळते. आपण जर हे गव्हर्नमेंट सिक्युरिटी घेतल्या तर ते दर 6 महिन्याला आपल्याला व्याज मिळते. इट इज अवेलेबल इन वाईड रेंज ऑफ मॅच्युरिटी. हा, याची परतफेड करण्याचा जो कालावधी असतो वेगवेगळा असतो. कधी कधी 1 वर्षासाठी असतो, कधी कधी 30 वर्ष. बघा, लॉंग डेटेड 30 वर्षाचे देखील गव्हर्नमेंट रोखे काढते मित्रांनो. बघा, कमी कालावधीसाठी देखील काढलं जाते आणि 30 वर्षाचे देखील गव्हर्नमेंट रोखे इश्यू करू शकते. ओके. सिन्स इट इज सॉव्हरेन बॉरोइंग, म्हणजे मित्रांनो सार्वभौमत्व उधारी. ओके ओके, सार्वभौमत्व. ओके, उधारी. सॉव्हरेन म्हणजे काय मित्रांनो? हे या देशाचं आहे, हे गव्हर्नमेंटने केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात काही रिस्क नसते. समजा तुम्हाला असं वाटत असेल, नाही सर, उद्या आम्ही जर आज गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक केली आणि उद्या जर गव्हर्नमेंट डबघाईला आलं किंवा गव्हर्नमेंट समजा पडलं तर आमच्या पैशाचं काय? मित्रांनो, हे सॉव्हरेन गोष्ट असते. सॉव्हरेन म्हणजे सार्वभौमत्व, म्हणजे सरकारने काढलेली उधारी असते. सरकारने काढलेली उधारी, तुम्हाला दिलेली गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ऑलवेज रिस्क फ्री. बघा, कधीच हा शब्द तुम्हाला दुसरीकडे दिसणार नाही, पण सॉव्हरेन डेप्टमध्ये, ओके, डेटमध्ये, सॉव्हरेन बॉरोइंग मध्ये सार्वभौमत्व उधारी जी असते, जी सरकार आपल्याकडनं घेते पैसे गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या रूपात, मित्रांनो लक्षात घ्या, त्याच्यावरती रिस्क नसते. झिरो रिस्क. समजा गव्हर्नमेंट बुडालं जरी तरी तिथं गव्हर्नमेंट आहे ना स्वतः पैसे प्रिंट करून तुम्हाला देणार, पण पैसे तुमचे परत मिळणार, ह्याची 100% गॅरंटी असते. याची 100% गॅरंटी असते. म्हणजे पैसे बुडण्याची रिस्क शून्य असते. डिफॉल्ट रिस्क म्हणतात त्याला. ओके, बुडण्याची ज्याला रिस्क असते ना, म्हणजे मी एखाद्या मित्राला पैसे दिले तो त्याने परतच केलं नाही, त्या रिस्कला काय म्हणतात? डिफॉल्ट रिस्क. शब्द माहित असतो पाहिजे तुम्हाला. ओके, आपण भरपूर उधारी वगैरे करत असतो, मित्रमैत्रिणींना आपण पैसे देणं घेणं चालू असतं. जर पैसे परत येत नसेल तर त्याला डिफॉल्ट रिस्क म्हणतात. त्याची जी शक्यता असते त्याला डिफॉल्ट रिस्क म्हणतात. मित्रांनो लक्षात घ्या, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये डिफॉल्ट रिस्क 0 असते, कारण ते गव्हर्नमेंटने काढलेलं आहे. कारण काय? गव्हर्नमेंटने काढलेलं असते ते. ओके. आणि सरकारतर्फे हे आपल्यापर्यंत आणण्याचं काम, लक्षात घ्या मित्रांनो, सरकारतर्फे हे आपल्यापर्यंत आणण्याचं काम, म्हणजे हे सिक्युरिटीज, ओके, हे रोखे विकण्याचं काम कोण करते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मित्रांनो, आपण जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्य बघत होतो तिथं तुम्हाला आठवत असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक कार्य काय आहे? सरकारचा देखील जे लेखाजोखा असतो, सरकारचे देखील अकाउंट मेंटेन करण्याचं काम कोण करते? ओके, आरबीआय करते. त्याच्यात एक कार्य होतं, सरकारचं जे पब्लिक डेट, सार्वजनिक जे कर्ज असते, सार्वजनिक जे वित्त असते, त्याचं व्यवस्थापन करण्याचं काम कोण करते? आरबीआय करते. त्याचाच इथं उल्लेख केलेला आहे, दुसरं काही नाही. तर हे जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात, सरकार आपल्याला डायरेक्टली देत नाही, सरकार आरबीआयला ते काम देते, आरबीआय कडनं ते आपल्याला मिळते. लक्षात येते मित्रांनो? ओके. आता आणखी एक प्रकार असतो. 2 प्रकार आपण काय काय बघितले? कॅपिटल मार्केटमध्ये कॉर्पोरेट डेट असते, म्हणजे कंपन्या कर्ज आपल्याकडनं घेत असतील. ओके, त्यामध्ये डिबेंचर्स आणि बॉन्ड्स आले. दुसरा आहे गव्हर्नमेंट डेट, म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याकडनं कर्ज घेत असेल. ओके, आपल्याला त्या मोबदल्यात व्याज देखील मिळतं. ओके. आता तिसरा प्रकार असतो एक म्युच्युअल फंड नावाचा प्रकार असतो. ओके, म्युच्युअल फंड हा शब्द जवळजवळ 99% लोकांनी ऐकला असेल, काही जणांनी त्याच्यात गुंतवणूक देखील केली असेल. ओके, म्युच्युअल फंडचा अर्थ काय असतो बघा मित्रांनो. म्युच्युअल फंड्स कलेक्ट मनी फ्रॉम मेनी इन्व्हेस्टर्स अँड इन्व्हेस्ट दिस इन कॉर्पस, इन इक्विटी, डेट और कॉम्बिनेशन ऑफ बोथ. हा, भरपूर लोकांकडनं, ओके, म्हणजे जास्त लोकांकडनं, ओके, एकाकडनं नसते. पुलिंग म्हणतात याला, इंग्रजीमध्ये ना पूल म्हणतात. पूल म्हणजे एकत्र करणे, एकत्र करणे. ओके, पूल म्हणतात. जास्त लोकांकडनं काय करायचं? पैसे एकत्र करायचे आणि ते एकदाच. ओके, म्युच्युअल म्हणजे एकमताने. म्युच्युअल, आता तुम्ही एकटेच असाल तर कुठलं म्युच्युअल असणार आहे? म्युच्युअलचा अर्थ काय असतो? ओके,
म्युच्युअलचा अर्थ म्हणजे एकमताने. आता तुम्ही एकटेच असाल तर तुम्ही दुसऱ्यासोबत वाद होण्याची शक्यताच नसते ना, त्याच्यात एका मताचा प्रश्नच येत नाही. ओके. तर म्युच्युअल फंड म्हणजे काय, भरपूर इन्व्हेस्टर्स असतात, गुंतवणूकदार असतात, त्यांचे पैसे एकत्र करून नंतर काही कंपन्या, ज्याला आपण म्युच्युअल फंड कंपन्या म्हणतो, जसं की समजा SBIचं म्युच्युअल फंड असेल, कोणत्या बँकेचं असेल किंवा कोणतं प्रायव्हेट म्युच्युअल फंड असेल. ओके. ते काय करतात, एकतर शेअर मार्केटमध्ये किंवा डेटमध्ये, कर्ज रोख्यामध्ये किंवा दोन्हीमध्ये गुंतवण्याचं काम करतात आणि ते एकदम प्रोफेशनल पद्धतीने चालते, एकदम तज्ज्ञ मंडळी त्याला हँडल त्याचं व्यवस्थापन करण्याचं काम करतात आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हाला ओके म्युच्युअल फंडचे युनिट भेटतात, घटक भेटतात. ओके. तुम्हाला घटक भेटतात आणि त्यावरती जर त्या घटकांची किंमत वाढली तर तुम्हाला त्यातून नफा होतो. त्या घटकांची किंमत, घटक म्हणजे युनिट असा शब्द आहे मित्रांनो, म्हणजे एक युनिट. समजा जसं आपण एक ग्लास म्हणतो, समजा दोन मोबाईल म्हणतो, तर एक घटक, दोन घटक असं. तसं म्युच्युअल फंडचे घटक असतात, युनिट्स असतात. ओके. एक युनिट, 2 युनिट, तर तुम्ही किती घेऊ शकता, त्याचा काही रूल असतात. ओके. तुम्ही एखाद्या वेबसाईटवरती जाऊन बघू शकता. स्टेट बँक ऑफ इंडियाचे हे लेक्चर झालं ना, तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वगैरे वेबसाईटवरती जाऊन बघा की ते कसं देतात घटक वगैरे. ओके. ते म्युच्युअल फंडचे युनिट कसे देतात, प्रत्येकाची किंमत ठरलेली असते. ओके. तर जेव्हा तुम्हाला ते युनिट भेटतात, तुम्ही जेव्हा विकत घेता, ओके, काही पैसे देऊन तुम्हाला विकत घ्यावे लागतात, त्यावेळेस ओके काही दिवसानंतर ते जे गुंतवणूक आपण इकडून पैसे विकत घेतले ते तिकडे गुंतवणूक केली जाते. त्या गुंतवणुकीमध्ये जर त्यांना रिटर्न भेटत असेल तर आपले जे घटक असतात, आपण जे विकत घेतलेले युनिट असतात, त्याची किंमत एकतर वाढते किंवा कमी होते. जर किंमत वाढली तर आपल्याला फायदा होतो मित्रांनो, आणि जर किंमत कमी झाली तर नुकसान होते. किंमत कमी झाली तर नुकसान होते आणि ह्या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया करते, ज्याबद्दल आपण नंतरच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके मित्रांनो. ओके. तर हे झालं कॅपिटल मार्केट बद्दल. ओके. हे झालं कॅपिटल मार्केट बद्दल. मित्रांनो, मनी मार्केटमध्ये काय होते, मनी मार्केटमध्ये स्वस्त नाही, कमी कालावधीसाठी पैशाची देवाणघेवाण केली जाते. ओके. आणि तसंच कॅपिटल मार्केटमध्ये जास्त कालावधीसाठी पैशाची देवाणघेवाण केली जाते. ओके. तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मनी मार्केट, कॅपिटल मार्केट बद्दल आपण बेसिक शिकलो. मित्रांनो, पुढच्या लेक्चरमध्ये ओके खूप महत्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि ह्या चॅप्टरचा तो शेवटचा, म्हणजे ह्या चॅप्टरचे शेवटचे 2-3 गोष्टी राहिल्या आहेत, ते म्हणजे प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट काय आहे ते बघायचं आपल्याला, आणि त्यानंतर आपल्याला सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया काय आहे ते थोडक्यात बघायचं. ओके. हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो मित्रांनो, जर एक कर्जाची देवाणघेवाण होत असेल तर त्याचे दोन प्रकारचे बाजार असतात. एक असते मनी मार्केट, दुसरं असतं कॅपिटल मार्केट. मनी मार्केटमध्ये कमी कालावधीसाठी कर्जाची देवाणघेवाण असते आणि कॅपिटल मार्केटमध्ये, भांडवली बाजारामध्ये जास्त कालावधीसाठी पैशाची देवाणघेवाण होते. ह्या दोन जरी गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या तरी खूप आहे. ओके. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला कॅपिटल मार्केटचे दोन प्रकार बघायचे आहेत, एक प्रायमरी मार्केट आणि दुसरा सेकंडरी मार्केट. ओके. प्राथमिक बाजार आणि द्वितीय बाजार, त्याचा अर्थ काय नेमका, म्हणजे खरंच खूप महत्वाचा आहे का, ते तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये कळेल. ओके. थँक्यू फॉर बिईंग हिअर. आय एम गोइंग टू सी यू इन द नेक्स्ट.